राजे पूर्ण कीर्तनाचा विषय नाही, पण 1-2 मिनिटाचा त्यांचं म्हणणं आहे की एक पोवाडा सादर करा. लास्ट का झटका मारने वाला है मैं 2 मिनिट का फिर जाने वाला है. पण तुम्हाला तो राजा सांगणार आहे जो 18 पगड जातींचा होता. काय झाले, राजाला बी लोकांनी जातीत अडकून घेतले. विठ्ठल विठ्ठल आणि काय होतं, मी लय गायनाच्या गडबडीत पडत नाही. चांगले गायक असले आपण तोंड घालायचं नसतं मध्ये. कधी कधी काय होतं, तरुणांचा आग्रह असतो की महाराज अर्धा तास छत्रपती सांगा, आणि राजे सांगायचं म्हणजे लय हाय स्केलला सांगायला लागतं. महाराज त्याचं मुळमुळीत आवाजात सांगायला लागलं. राजे म्हणले कसं काय ताना बरं आहेस का, लय दिवस झाला आला नाही तू इकडं, लोणारला आला होता, येडा मारायला पळस खेळला बी यायला पाहतोस. नाही म्हणले आता मामाची तब्येत जरा बिघडली, शेलार मामा आता पहिल्या का त्यांना होत नाही, गुडघे दुखायला लागले त्यांचे. आता कृष्णा गुरुजी असं बोला सांगितलं, बोलवलं का आम्हाला कोणी. ते रुबाब तसा होता, ते कर्तृत्व तसं होतं. राजगडावर महासाहेब जिजाऊबाद आणि महासाहेब सांगतात राजा दिसतो का तो कोठाना. हो महासाहेब, राजा त्या कोठाण्यावर फडकणार ते दुश्मनांचं निशाण दिसतं का. हो महासाहेब दिसतं ना राजा, तेच दुश्मनांचं निशाण आमच्या डोळ्याला जखमा करून जात आहे. आज्ञा असावी महासाहेब, आज्ञा असावी महासाहेब. राजा 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 उतरवा ते दुश्मनांचं निशाण आणि पुन्हा एकदा फडकू द्या या स्वराज्याचं निशाण या महाराष्ट्रावर. हे या स्वराज्याचं निशाण फडकवण्यासाठी 18 पगड जाती 12 बलुतेदार यांना सोबत घेऊन या स्वराज्याचे निर्माण करणारा जगातला पहिला राजा छत्रपती शिवाजी राजे भोसले. हे ट्रेलर हे पिक्चर बाकी आहे. ते याच विठ्ठल महाराजांसारखा पक्वाजा असल्यावर मग लई एनर्जी येते. नाही तर आम्हाला पक्वाजाला कवर बी सांगायला लागतं बाबा आता बोलली होऊन देऊ का तुला. पण काय होतं, चांगलं वातावरण खूप सुंदर आहे. मला यायला थोडा उशीर झाला, त्यासाठी सगळ्यांची क्षमा मागतो. लांब अंतरी 600-700 किलोमीटर गाव होणाच कवर. महाराज मी म्हणलं आता कसं काय नियोजन करा. मी म्हणलं आहे का गाव, थोडा दम निकालो मै बोला विचाराच्या होत आहे सब नियोजन. ऐका ऐका, अभंगाचा पहिला शब्द पाहुणा आहे. बसल्यापैकी असं कुणीच नाही की ज्याला पाहुणा या शब्दाचा अर्थ माहिती नसेल. ऐका सजराव, तुकोबारे सांगतात पाहुणे घरासी आजी आले ऋषिकेश, काय करू उपचार कोप मोडकी जर्जर. आमच्या घरी पाहुणा आला, पण पाहुणा म्हणजे तसं पाहायला गेलं तर काही पाहुणे भाग्यवान आहेत आणि काही पाहुणे दुर्दैवी आहेत. त्याचे नाव काही पाहुणे भाग्यवान आहेत आणि काही पाहुणे दुर्दैवी आहेत. मग तुकोबारे सांगतात तो पाहुणा कोण हे आम्हाला पाहावं लागेल. मुद्दा एक आहे. आणि दुसरा मुद्दा असा आहे की जगद्गुरु तुकोबारे ज्या पाहुण्याला बोलवत आहेत तो पाहुणा नेमका कोण आहे पहा. त्याचे अनेक नाव आहेत. अनंत अवतार घेसी भक्ताकारणे कनवाळू कृपाळू दिना लागी उदरणे अवताराच्या राशी तो हा उभा विटेवरी शंख चक्र गदा पद्म सहित हरी. अनेक अवतार आणि गुरुजी त्याची अनेक नाव आहेत. पण अनेक नावांपैकी तुकोबारे ज्या सुंदर नावाचं वर्णन करतायत ते नाव म्हणजे भगवंताचं ऋषिकेश आहे. तो ऋषिकेश नावाचा पाहुणा आमच्या घरी आला तुकोबारे सांगतात. म्हणून सांगितलं काही पाहुणे भाग्यवान आहेत आणि काही पाहुणे दुर्दैवी आहेत. दुर्दैवी पाहुणा आणि भाग्यवान पाहुणा फार मोठा फरक नाही. पण जर फरकच जाणवला तर असा आहे, एखाद्या गावात आम्ही सहज जावं आणि लई भूक लागलेली असावी. विठ्ठल महाराज माझ्या बाजूला बसलेले असावे आणि महाराज म्हणले महाराज आता पक्वाच तसं नाही, पहिलं जेवाय बसायला लागेल. तुम्हाला सवय नाही जेवायची पण आम्हाला तशी एनर्जी टिकणार नाही. आणि म्हणून ज्या घरात जेवायला जावं नेमकं त्या घरातून म्हातारीचं मुळं बाहेर यावं. याला दुर्दैवी पाहुणा म्हणतात. थोडासा इको कमी करायचा, याला दुर्दैवी पाहुणा म्हणतात. आणि भाग्यवान पाहुणा असा आहे लई कडेची भूक लागावी. मग विठ्ठल महाराज पुढच्या वेळेस वैतागले, म्हणले महाराज आता चटणी मिळली तरी बास होईल बुवा. आणि मग ज्या घरात जावं त्या घरातला नेमका जावं आलेला असावा. जावयाला सडा समर्जन आणि पुरणपोळीचा घास आहे. पुरणपोळी जावयाला केली पण त्याच्याबरोबर आमची बी ताटं वाढली गेली. अरे सडा समर्जन पाठ ताट, अरे काय पंचपक्वानाचा थाट आमच्या समोर उभा राहिला. मला खरं सांगा पुरणपोळी कुणाला केली, जावयाला केली. पण जावयाच्या बरोबर आम्हाला बी खायला भेटली. हा भाग्यवान पाहुणा आहे. ब्रह्मरसाचे परगुणे अर्जुना लागी केले नारायणे. प्रत्येक गोष्टीला प्रमाण आहे. हे अर्जुना लागी केले नारायण. पण गुरुजी संजय भाग्यवान ठरला, हा भाग्यवान पाहुणा आहे. मुद्दा संपलेला आहे. मग तुकोबाराय सांगतात तो पाहुणा कोण हे पाहावं लागेल. तो पाहुणा आहे जगाचा मालक. मग जगाचा मालक बोलवण्याचं सामर्थ्य संतांच्यात आहे, निश्चित आहे. मग महाराज ते सामर्थ्य त्यांच्यात आहे. मग तुकोबाराय असं का म्हणतात, मुखशुद्धी तुळशी दळ
तुका म्हणे मी दुर्बळ. मग तुकोबाराय दुर्बळ आहेत का? काय वाटतं तुम्हाला? संत दुर्बळ आहेत? अनु रेणुया थोकडा आणि तुका आकाश आहे एवढा. तुकाराम 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 नाम घेता का पेयम नाम घेता का पेयम समर्थ समर्थ मग काय तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम. नाव घेता यमाला कापरं बसावं असं तुकोबारांचं चरित्र आहे. तुम्हाला खरं सांगू का, या भूमीत संतांनी असं जीवन जगले गाड्या. जगद्गुरु तुकोबाराय असतील, माऊली ज्ञानोबाराय असतील आणि यानंतर फार मोठी क्रांती केली ते संत वामन भाऊ आणि संत भगवान बाबांनी. फार मोठी क्रांती केली. ते सामर्थ्य होतं पण संतांनी सांगितलं नाही आम्ही संत आहे समाजाला. भगवान बाबांना प्रचंड त्रास समाजाचा सहन करावा लागला. जाई ग माये न करी साय असं अनेक गोष्टी चारित्र्य हे दूषित करण्याचा समाजाने प्रयत्न केला पण तरीही त्या परीक्षेत संत पास झाले. लक्षात नाही का सज्जनाव? आणि मला असं वाटतं कीर्तनकारांनी प्रत्येक संतांचा अभ्यास करावा. म्हणजे आता जातीचा अभ्यास करतात पण संतांचा अभ्यास करावा. माझं बोलणं स्पष्ट आहे बरं का? कीर्तनकाराला प्रत्येक संत माहिती पाहिजे कारण संत जातीत नाही जन्माला आले, संत महाराष्ट्राच्या मातीत जन्माला. विठाला आणि सज्जन आहोत त्या काळात संत समाजासाठी आले पण समाजाला संत कळलेच नाहीत. आणि पहिली एक गोष्ट सांगू का, तुकोबाराय येतच नव्हते. विठ्ठल विठ्ठल ते पाहुणे घरासी जे म्हणतायत ना ते जगद्गुरु तुकोबाराय मृत्यू लोकात येत नव्हते. विठोबाने सांगितलं तुका अरे तुला जावं लागेल बाबा. तुका म्हणला देवा जाणार नाही. तू ज्या ज्या वेळेस मला बोलवतो त्यावेळेस अवघड काम सांगतो. तुम्हाला माहितीये काहीतरी अवघड काम सांगायला बोलवलंय. विठोबाने सांगितलं तुका अरे ऐक ना बाबा, तुला मृत्यू लोकात जायचे. देवा मी सगळं करेल पण मृत्यू लोकात जाणार नाही. अरे काय झालं? अरे देवा तू ज्या मृत्यू लोकात मला पाठवतो ना ते लोक शहाणी नाहीत म्हणली. शहाणी नाहीत म्हणजे काय? अरे वांगाळ येत देवा ती वांगाळ कळलं का तुम्हाला? इकडं वांगाळ नाही कळावा असं होईल का? आपल्या इकडला शब्द आहे बऱ्यापैकी सगळीकडे फिरणार आहे. काय म्हणलं तुकोबारायांनी? तुकोबाराय सांगता देवा मृत्यू लोकातली लोक वांगाळ आहेत. देवाने सांगितलं तुका काय झालंय? वांगाळ म्हणजे हे बघा आपल्यातली माणसं पुढे जायला लागली ना त्याला आपलीच मागं वरतात, त्याला वांगाळ म्हणतात. मागं वरतात हे महत्वाचं नाही, आपलीच मागं वरतात. आजपर्यंत माणसं पुढं का नाही गेली माहिती का? त्यांना स्वकीयांकडूनच त्रास. तुम्हाला असं वाटतं का राजकारणातलं राजकारण आहे? हे आमच्याकडे लय राजकारण आहे. राजकारणात एक वेळेस कमी राजकारण आहे पण आमच्यातलं एखादा बुवा चांगलं कीर्तन करायला लागलं की दुसऱ्याच्या पोटात दुखते. कोणी चांगला पकवाज वाजवायला लागला की लई नाव व्हायला लागलं. गुरुजीची एवढी प्रसिद्धी आहे ना मग तेवढं मग बाकी बी सहन करायला लागतंय की तो जो जिंदा आहे उसकी निंदा आहे. कुणी विकुणाची निंदा करत नाही. जो जिवंत आहे त्याची निंदा होणार आहे. लक्ष नाही का? जो चांगलं काम करणार आहे त्याला लोक आडवी पाय टाकणारच आहेत, 100% टाकणार. तुकोबाराय सांगतात तेव्हा तुम्हाला चांगल्या कामाला पाठवतो पण हा समाज जगू नाही द्यायचा. हे असंच आहे. मी एका सांगितलं तुम्हाला आमच्याकडे राजकारण हे खरंच आहे सगळीकडे. गायनाचार्य म्हणजे इकडलं नाही सांगत मी, बऱ्यापैकी सांगतोय. बऱ्यापैकी आहेत. कुणी चांगला गायला लागला गड्यात तेवढंच येतंय त्याला. मग तू म्हण तेवढं येतंय तर तेवढेच बोल वाजवते तर तू तसा वाजून तर बघ. अहो
विठ्ठल महाराज जो बोल वाजवत होता एक एक बोल वाजवण्यासाठी लई प्रॅक्टिस करावी लागली. तेवढं परफेक्शन येत नाही. आणि ती प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट नाही, परफेक्ट प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट. परफेक्ट प्रॅक्टिस केली आणि मग खऱ्या अर्थानं ते साध्य केलं. एवढं सोपं नाही लक्ष देणं का परमार्थ. आता आम्हाला तर लई यातना झाल्यात, पण आता काय सांगू, आमचं थोडीच चरित्र सांगा. तुमको लागतं नाही का भला आहे आईन काज, इकडं 40 तिकडं 50, बरं चाललंय आपलं रोजचं. तसं नाही, एखाद दिवस चला आमच्यासोबत. नाही मुळव्या संघटनेचे जिल्हा अध्यक्ष झाले की इकडून तुम्हाला कसं काय असते. अहो घरी गेलं कृष्णा महाराज तर लेकरं बाळा झोपलेले असतात. परत सकाळी उठून काल्याला निघावं तरी लेकरं झोपलेले असतात. निहार पोरगी अशा तोंडाकडे बघावी. म्हणलो काय झालं कुणास ठाव केला. तेवढ्या ती म्हणते आई, अरे कोण आहे बुवा, अरे आई म्हणजे बाप आहे तुझा, कोण आहे काय. थोड्या फवारण्या बी करायला लागतात, मग रोग पडत नाही विठायला. तुकोबाने सांगितलं तेव्हा जाणार नाही. अरे ज्या मृत्यू लोकात तुम्हाला पाठवतो ना, अरे ती लोक शानी नाही तेव्हा लई स्पर्धा उभी करतात प्रत्येक क्षेत्रात. अरे मी देव घ्या कोणी, देव घ्या कोणी हे सांगायला जाईल आणि तिथंही लोक स्पर्धा उभी करतात. कधी कधी असं षटकार बी आणायचा. लय 2-2 रन काढल्या मग 11:30 जाईल लक्ष देऊ नाही का. सज्जना हो, तुकोबाराय समाजासाठी आले. नाही नाही, एकटे तुकोबारा नाही, सगळे संत समाजासाठी आले. हे महाराज का सांगतो माहिती का, थोडं कीर्तनकारणी शाश्वत बी बोललं पाहिजे. हेच युग स्पर्धेचं आहे, पण स्पर्धा स्वतःबद्दल असावी. सगळीकडे स्पर्धा आहे. महिला मंडळकडे तर लईच. एखादी चांगली साडी घालून बाहेर निघाली की ते 4 जणी म्हणतात कुठे निघाली असेल, नटून ठटून निघाली. आता 10वीला निघाली जाते ते बरं काय करायचं लोकांना. महाराज जिथं जाईल तिथं स्पर्धा. आता मी गाडी घेतली, इनोवा गाडी घेतली. एकाने मला फोन केला, महाराज 30 लाखाची गाडी घेतली. मग कसं काय महाराज हप्त्यावर घेतली काय. म्हणलं सप्त्यावर घेतली. काय करायचं तुला हप्त्यावर घेतली का सप्त्यावर काय. कोण इतर कुणाचा दडा नाही. तुम्हाला खरं सांगू का, आपल्या घरासमोर 4 गाड्या याचं सुख लोकांना नाही. दुसऱ्याने 2 कशा काय घेतल्यात याच्यामुळे पोटात दुखते. एखाद्याचा बंगला चालला तर आनंद होऊ दे. अरे त्यांनी 4 पायऱ्या बांधल्या, स्लॅब टाकतोय, तुझ्या मनात आनंद होऊ दे ना. नेहार जाताना तिथं जाता येता असा बघतो जळीतोय त्याच्यावर. अरे होईल ना, तुझा बी होईल. तू दुसऱ्याच्या विषयी चांगला विचार केला की विठोबा तुझ्या बी बंगल्याची पायरी तयार करायला लागेल. पण एखाद्या विषयी कुणी समाधानी झालं, दुसरा सुखी असला की आपल्याला समाधान वाटलं पाहिजे. आणि एखाद्याच्या दुःखात त्याच्या अश्रू पुसायला बी उभं राहिलं पाहिजे. महाराज शॉर्ट लाईफ आहे, शॉर्ट. तुकोबारांना माहिती होतं हे अल्प आयुष्य मानव देह. शत गणिले ते अर्धरात्र काय, मध्ये बालत्व पिडा रोग क्षय, काय भजनास निवरले ते पाहेगा. अगदी थोडं आयुष्य आहे. मग या थोड्या आयुष्यात कुणाचा द्वेष करायचा, कुणाचा राग करायचा, कोण्या प्रकारचा लोभ धरायचा. अहो काय भरोसा आहे महाराज. सचिन अहो स्ट्रोक बसला की माणूस निघालाय. 15, 20 आणि 25 वर्षाची पोरं अटॅकने जायला लागल्यात. जी 60 येत ना त्यांनी बोनस मिळवलाय, त्यांना सॅल्यूटच आहे त्यांच्या जगण्याला. जी 60 पर्यंत आले ती बोनस मध्ये येत. चांगली मोठी गेली राजा रंकस फकीर, कोई सिंहासन चढ गया कोई बांध गया जंजीर. इथं अवतार राहिले नाहीत. म्हणजे अवतारवाल्यांच्या व्यथा काय सांगायच्या आम्ही कीर्तनात. जाणार सगळेच आहेत, पण जीवन तुकोबारांचं जीवन आणि सकल संतांचं जीवन तुमच्या समोर उभा राहा. बघा पाहुणा बोलवण्याचं सामर्थ्य सोपं नाही. देवा जाईल मी मृत्यू लोकात, पण 2 गोष्टी तुला द्याव्या लागतील. एक, मृत्यू लोकात गेल्यावर मला मरण देऊ नको. एक, आणि दुसरी गोष्ट, जर या समाजाने मला त्रास दिला तर मुरारी म्हणून विठोबा तुम्हाला घ्यायला आला पाहिजे. मुरारी समजलं इकडं मुरारी. इकडं ओ लाडकी बहीण योजना, तुम्हाला मुरारी कळला का. आता तुम्हाला नाही कळावा असं होईल का. मुरारी ही आमची जरा ती सातारीकडली भाषा बरं का. ती अशी वाटते रगील बोलते का काय रागात. ते तसं नाही. साचा आणि मवाळ मिथुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. ऐका मुरारी तुमच्या अंतकरणातला विषय काय सांगतात तुकोबा. विठोबा तुला मुरारी म्हणून तुम्हाला घ्यायला आला पाहिजेस. तू तसा सांगत असशील तर जातो. मृत्यू लोकात मरण देऊ नको. एक, आणि दुसरी गोष्ट म्हणजे मुरारी म्हणून तू घ्यायला ये.
विठोबाने सांगितलं जा तू का पहा मुराळी हा शब्द लय अंतकरणातला यांच्या या जगाच्या पाठीवर काही ठळक प्रेम आहे सज्जन हो त्यात लेकीचं आणि बापाचं प्रेम आहे लेकीचं आणि बापाचं पोरगी म्हणती बाबा पलीकडच्या गावात माझी मैत्रीण राहती ना फार मोठं लग्न केलं होती तिच्या वडिलांनी तिचं 50,000ची साडी अंगावर होती अहो एवढंच नाही लई मोठं कार्यालय होतं आणि गुलाबजामचं जेवण होतं विठ्ठल महाराज केविलवाणी चेहरा पाहणारा बाप असं अंतकरण दाटून आला ज्याचे दोन्ही खिशे मोकळे आहेत बरं का ज्याच्या हृदयाला धडधड भरली की माझा संसार कसा चालवायचा ते म्हणतो बाई काळजी करू नको ग तालुक्यातलं मोठं कार्यालय घेऊ आपण गुलाबजामचं जेवण ठेवू 50,000ची साडी काय बाई अरे तू बोट ठेवशील ती साडी तुझ्यासाठी घेईन तेवढ्यात म्हातारीने आतून आवाज दिला अहो काय तुमच्याकडं कशा पायी एवढ्या बड्या मारता ते म्हणतो तू गप ग तिची इच्छा आहे ना मोठं लग्न करायची लय मोठं लग्न करीन काळजी नाही याला बाप म्हणतात बरं का तुमचे डोळे भरून आले का नाही लगेच लक्ष नाही का तुम्ही रडणं लय अवघड नाहीये हे रडणं लय अवघड आहेत तुमच्या डोळ्यात लगेच पाणी येणार मी बाप सांगायलो नाही बरं का मी तुझ्यासाठी जीवन जाळले तुने नाही पाणी पाजिले ते नाही सांगायला का ट्रेंड कमीच खतम व्हायला एवढ्या लाभून तुम्ही काय हे सांगाय बोलावलं तुम्हाला लक्ष देऊ नाही का मला काय सांगायचं सचिना अंतकरण भरून आणि खरंच आहे पडद्याच्या समोर उभं राहून प्रेम करणारं मातृत्व आहे आणि पडद्याच्या आड उभं राहून प्रेम करणारं पितृत्व आहे आणि बाप पडद्याच्या आडच चांगला दिसतो कारण पडद्याच्या आड असला की त्याची तत्व तो विसरत नाही तो पडद्याच्या पुढे आला की त्याचा स्वभाव मावाळ होईल आणि कदाचित पोर हाताच्या बाहेर निघून जातील आणि खरं सांगू का तुमचं माझं मा ठरलंय खुंकार आहे पहिल्यापासून आणि ते खुंकार शब्द कळला का तो तसलाच पाहिजे एका झापडीत उलटी केल्यात पोरं त्याने आणि तुम्हाला खरं सांगू का ज्याला ज्याला झापड बसली आणि त्यांनी ती संस्काराची मानली ना ती सगळी पोरं आज कीर्तनात बसतात लक्षात सगळी पोरं कीर्तनात पण ज्याला बापाचं प्रेमच कळलं नाही ना ती सगळी लाईन दुरीलाच नाही ती गेली कुठं त्यांच्या गाड्या कुठे गेल्या त्या अजूनच गावल्या नाहीत मला काय सांगायचे लक्ष नाही का सजना हो तुकोबाराय सांगता देवा मुराडी म्हणून तू यायला आला पाहिजेस यांना लगेच कळला मुराडी एका मिनिटात कळला का तर नुसता सुरुवात केली तर त्यांच्या डोळ्यात पाणी आलं लगेच काही लिकींच्या डोळ्यात पाणी उभं राहिलं खरंच सांगतो अरे आणि लई मोठं लग्न केलं लई मोठं म्हणजे बोलायचंच काम नाही ज्या दिवशी लिकीला पाहुणे बघायला आले ना त्या दिवशी बाप थरथर कापत होता लोकांना सांगत होता कस काय जावाय बापू हाय का नाही गोरगोन तो पोरग अरे लई मोठी श्रीमंती आहे घरची म्हातारी म्हणती लई मोठापणा सांगू नका हुंडा कसा देणार ते सांगा आता खिशात नाही काय तुमच्या तुम्ही आज कस काय म्हणता हे बाई ए पुरी अरे पोरग तुला पसंत नाही का बाबा पोरगी तशी लाजली ना बाप म्हणतो ह्याच घरात तुला द्यायची काय बी करीन राहिलेली जमीन गाण ठेवील पण पोरीचं लग्न लई मोठे करीन लई अंत करणार टाव हे बाप सांगायला बी लय अवघडे आणि बाप उमगायला बी लय अवघडे हे जगाच्या पाठीवर अवघड उदाहरण नाही लई अवघड उदाहरण आहे खरं सांगू का तुम्हाला आम्हाला जर कोणी माय सांगायला लावली ना आम्ही फटफट माय सांगून मोकळे होतो आई सांगणंच लय सोपं आहे तुम्ही लई प्रेम केलं बरं काय तुमच्या एवढं प्रेम या जगाच्या पाठीवर कोणी केलं नाही पण तुम्ही एवढं प्रेम केलं की या बिचाऱ्यांचं प्रेम तुमच्या पाठीमागं झाकलं गेलं तुम्ही आतापर्यंत गोंजरलं पण न गोंजारणारा बाप कुणालाच कळला नाही हो पण खरं सांगू का त्याने गोंजरलं जरी नसलं तरी त्याच्या हृदयात पोरांविषयी लय प्रेम आहे तरुणांनो एक जाता जाता 5-10 मिनिटं मी ऊर्जात्मक तुमच्यासाठी काहीतरी ठेवून जाणार आहे सज्जनावं लक्ष नाही का माणसानं कर्तृत्व सिद्ध करावंच मला अजून एक वाक्य फार मोठं आवडतं गरीब म्हणून जन्माला आला असेल ना तर कदाचित आपला दोष नाहीच आहे पण गरीब म्हणून जर मेलो ना नक्कीच आपली चुकी लक्ष देऊ नाही का गरीब म्हणून आपल्या बापाला कधीच मरून द्यायचं नाही गड्या त्याने ते कष्ट केले या बांधावनी त्या बांधाव गेलाय तो आमच्यासाठी अंतकरण त्याचं दाटून आलंय लेकीचं फार मोठं लग्न केलं अरे त्याच घरात द्यायची म्हणला लेख आणि खरं सांगू का आयुष्यात कधी न रडणारी लेख कधी न रडणारा बाप पुरीच्या लग्नात उभा राहून रडत होता ए सगळ्यांच्या समोर रडलाय का विचारा बरं इथं बसलेल्या कोण्याही बापाला विचारा तेव्हा पुढं कदाचच रडता येत नाही तो पडद्याच्या आडच रडतो तो एका खोलीत बसूनच रडतो अंतकरण भरून आलं पोरगी म्हणते आई बाप दिसत नाही का माझा बाप खांबा मागं जाऊन उभा होता आचार्याची किती द्यायच्यात कार्यालयवाल्याची किती द्यायच्यात खरं बाबा तुम्ही लई कष्ट केलं हो तुम्हाला सांगू का ही बापाला घाबरणारी नामदेव महाराज शेवटची पिढी याच्यानंतरची पिढी बापाला घाबरण का नाही सांगता येत नाही ज्याच्या जीवनात बाप आहेत ना ती खरंच भाग्यवान माणसे ज्याचे वडील निघून गेले त्याला विचारा गड्या काय दुःख आहे एक एक क्षण एक ती वेळ आणि एक एक बोललेला शब्द अजूनही काना उभा राहतो मला सांगायचं तात्पर्य सज्जन हो मला खरंच बाप नाही सांगायचा पण पहिल्या चरणापर्यंत येण्याच्या अनुषंगाने अभंगाची पूर्वपीठिका तुमच्या समोर ठेवते याचं कारण असं आहे जगाच्या पाठीवर असा व्यक्ती नाही बरं का पोरगी म्हणती बाबा आचार्याचे पाय पडता पोरी काही नाही ग तू ऐकलं नाही ना काय ऐकलं नाही ना मग तो म्हणत होता 10,000 नंतर देतो
पुरीला वाईट वाटून माझं लग्न कसं काय केलं बापानी, लई मोठं लग्न केलं. हे बाप स्वाभिमानी वाळा, अरे त्याचा कणखरकणा, त्याच्या हृदयात सुद्धा लाजाळूची संवेदना, त्याची पहाडाची छाती, त्याचा हृदय गुलाब, त्याच्या घामाच्या धारांना हिऱ्या मोत्याचा रुबाब. लई प्रेम केलं त्यांनी, लई मोठं लग्न. पहिलाच दिवस सासरी गेल्यानंतर विठ्ठल महाराज पुरीची लक्षच नाही भाकरी थापण्याकडं. भाकरी थापाय बसली, भाकरी तुटायची. सासूबाई म्हणते 8 दिवस झालं सुनबाई गंमत बघती, रोज दाराकडे बघती, भाकरीकडे बघती. भाकरी काय जमाना तुला, आई बापांनी शिकवलं नाही का स्वयंपाक? ती म्हणली नाही हो सासूबाई, जमल. हारमर रडते कशा बाई? काय नाही म्हणली, चुलीच्या जाळ्या लागतात ना म्हणून डोळ्यात पाणी येते. ए आई, चुलीच्या जाळ्या नाही लागत, दाराकडे लक्ष. बाप कधी येईल? मुराळी सांगतोय तुम्हाला, कधी येईल माझा बाप? आज येईल बाप, उद्या येईल बाप. 8 दिवस गेलं तरी बाप येईना, आणि मुलीच्या हृदयाचा ठोका काय थांबाना. अंत करून भरून आलं. 10 दिवस झालं, बापाकडे लक्ष लागलं. अरे कसा असल, या बांधावनी त्या बांधाव गेला असल, पायाला चिरा पडल्या असत्या. रोज हे त्यांनी डायबिटीजची गोळीची डबी त्याला घावली नसन, आज त्याचं हृदय थरथर कापला असेल. खरं सांगू का, 8 तास कष्ट करणारा बाप आता 12 तास कष्ट करत असेल माझ्यासाठी. पुरीचं हृदय हळवय, दाटून आलं, समजत नाही काय करावं. 15 दिवस झाले महाराज, बाप काही येईना, लिकीच्या डोळ्यातलं पाणी काय थांबाना. सासूबाई म्हणते हे सुनबाई, अरे सांग ना बाबा कशा पायी रडती? आई लोक चांगली नाही का आम्ही? अरे एवढा जीव लावतोय तरी तू रडती? सुनबाई म्हणते काय नव सासूबाई, चुलीच्या जाळ्या लागतात म्हणून डोळ्यात पाणी. बसलेल्या लिकीला विचारत, खरं सांगा चुलीच्या जाळ्या लागतात म्हणून मुलीच्या डोळ्यात पाणी आहे का बापाची आठवण येते म्हणून? नक्कीच बापाची आठवण येते म्हणून हृदयात अंतकरण दाटून आलं. खरं सांगतो सज्जन हो, 20 दिवस झालं, 21 दिवस झालं, 20 दिवस झालं बाप येईनाच. पण आज पुरीला असं वाटलं खरंच भाकरीकडे लक्ष द्यावं. 21व्या दिवशी भाकरी थापाय बसली परत. आज भाकरीकडे लक्ष गेलं आणि दारात बाप येऊन उभा राहिला आणि बापाने आवाज दिला, हे बाई अरे येऊ का घरात? खरं सांगू का, बापाचा डायबिटीस ब्लड प्रेशर कमी जास्त झालेला लिकीला माहितीये. त्याच्या पायाला किती चिरा पडल्यात हे लिकीला अचूक माहितीये. कोणत्या कपाटात कोणत्या कप्प्यात गोळीची डबी ठेवली ना हे लिकीला माहितीये. थरथर त्या पायाने म्हातारं उभं राहिलं आणि म्हाताऱ्याने आवाज दिला, हे बाई अरे येऊ का बाबा घरात? एवढंच म्हणावं, धाडकन परात तवा भाकरीचं पीठ तिथं टाकलं, धाडकन पोरगी उठली गुरुजी आणि कडकडून जाऊन बापाला मिठी मारली. जशी बापाला मिठी मारली ना, अरे तशी ढसा पोर रडायला लागली, लई रडायला लागली. बाप म्हणतो, हे बाई अरे कशा बाई रडती? लोक चांगली नाहीत का? अरे लई कष्टाने बाबा, लई कष्टाने लग्न केलंय तुझं, अरे चुकलंय का आमचं? पोरगी म्हणते, बाबा काय नाही हो, 20 दिवस झाले लई आठवण येते. कधी बाप येईल असं झालं? खरं सांगा ना बाबा, पायाच्या चिरा वाढल्या असतील ना हो? सांगा. आई आता लय भांडण नाही ना करत तुमच्याशी? अहो भैया तुम्हाला आदर देतो ना मी गेल्यानंतर. आणि खरं सांगा, ए पोरगी बापासाठी रडायला लागली सज्जन हो, तिचं अंतकरण हळवय. खरं सांगू का, ए दादा, अरे या स्टंप पासून त्या स्टंप पर्यंत जाणारे विराट कोहली, रोहित शर्मा, वर्ल्ड कपची हाय व्होल्टेजची मॅच असेल गुरुजी, 1 रनासाठी मॅच, सगळ्यांनी मुठी अशी आवळून धरल्या, मोठ्या स्क्रीनवर मॅच चालली होती. काय होईल कुणाला माहिती नाही गड्या. पण खरं सांगू का, हाय व्होल्टेजची मॅच, भारताची प्रतिष्ठा पणाला होती. कोण जर या स्टंप पासून त्या स्टंप पर्यंत पोहोचला की सगळ्यांना आनंद आहे, आणि नाही पोहोचला तर सगळे आनंदावर विरझणे. पण खरं सांगू का, या स्टंप पासून त्या स्टंप पर्यंत विराट कोहली असतील, रोहित शर्मा असतील, पोहोचल्यानंतर अखंड भारताने टाळ्या वाजवल्या. पण मला सांगा, ज्याच्या पायाला लई चिरा पडल्या होत्या, भारताचा नाही गड्या, ज्याचा परिवाराचा वर्ल्ड कप जिंकण्यासाठी या बांधावनी त्या बांधाव तुमचा माझा बाप निघाला होता, त्याला श्वास गुदमारत होता. 3 पेनकिलरचे इंजेक्शन घेतली होती. डॉक्टर म्हणतात, बाबा जाऊ नका आता तुम्ही. बाप म्हणतो, खरं सांगू का, लेकराचं लई मोठं शिक्षण करायचंय आणि मुलीचं लई मोठं लग्न करायचंय. थरथर त्या पायानी हे संघर्षाची गाथा लिहिणारा गड्या तुमचा माझा बाप या बांधावनी त्या बांधाव निघाला. सांगा ना दादा, पाय थरथर कापले नसत्यान का हो? स्ट्रोक बसला नसेल, इथं चमका नसत्यान निघल्या का? अरे पाठीत चमक निघत होती, छातीत चमक निघत होती, तरी थरथर त्या पायाने त्या डेखळातून या बांधावनी त्या बांधाव आमचा बाप निघाला. आणि निघालाच नाही तर या बांधावनी त्या बांधाव पोचला. मग रोहित शर्मा, विराट कोहलीसाठी टाळ्या वाजवल्या, मग बापासाठी वाजवायला काय हरकत आहे? या बांधावनी त्या बांधाव पोचला. त्यांनी लई कष्ट केलं आमच्यासाठी, लई कष्ट केलं. जी पोरं आदर करतात ना आई बापाचा, त्यांना लई सॅल्यूट आहे. आणि जी नाही करत ना, त्यांनी सुरुवात करायला. म्हातारं कधी जाईल काहीच सांगता येत नाही. लई शॉर्ट लाईफ आहे तुम्हाला सांगतो. त्याची एकदा चिरा पडलेली टाच पोरांनो हातात घ्या, गेलं ना अरे नुसतं रडत बसताल तुम्ही. मी बघितल्यात माणसं अशी जवळून गड्या, जवळून बघितल्यात गुरुजी.
माझ्या गावात 35 वर्षाचं पोरग निघून गेलं, 6 वर्षाचं पोरग आजही पायरीवर बसते. मी त्या आईला विचारलं, अरे पोरग इथंच बसते. ते म्हणते बाप सांगून गेला होता, हे पोरा येताना सायकल घेऊन येईन बरं का तुला. 2 वर्ष झालं अजून काय सायकल घेऊन बाप येईना. पण पोराला अजूनही अपेक्षा आहे की माझा बाप येईन. तुम्हाला खरं सांगू का, अशी किती इथं पोरं बसलेली असतील ज्यांचे कदाचित मायबाप जिवंत नसतीलही गड्या, पण त्यांचा एक एक शब्द त्यांच्या कानावर आत्ता पडला असेल ना, त्यांचं हृदय दाटून आलं असेल. खरं सांगतो तुम्हाला. आणि ज्याच्या पाठीवर बापाची थाप आहे ना, यश त्याच्या हातात आहे. लक्षात माझा बाप बी लय खुंकार आहे बरं का, लय खुंकार आहे. कीर्तन चालू असलं ना, संगीत विषय असो, उपारणावर थमा येऊन माग कधी कधी म्हणलं म्हातार लयच खतरनाक आहे. म्हणते लाईन दुरीत चल, समाजाचा बाप होतो का? कीर्तन सांगायचं सोडून बाकी काय सांगतोस? मला वाटतं अशी माणसं पाहिजेत आयुष्यात, आणि अशा माणसांमुळेच आम्ही घडलो. आमचं खऱ्या अर्थानं आज ज्यांच्यात सौजन्य आहे, भागवत दादा, त्यांचे वडील पण मला वाटतं 1-2 वर्षापूर्वी गेलेत, पण आज त्यांचे डोळे भरून आले त्यांच्या वडिलांसाठी. खरं सांगू का पोरांनो, मला एकच सांगायचे, तुमच्या मायबापाचं स्वप्न तुम्ही पूर्ण करा बरं का. त्याच्यासाठी लढा तुम्ही. तुम्हाला खरं सांगू का, तुम्ही एकदा त्याच्यासाठी यशस्वी होऊन आले ना, आयुष्यभर त्याला असं वाटतं आता निश्चिंतीने पावलं विसावा आणि खुंटली धावा तृष्णेच्या. आपली माणसं मरायला तयार होतात, पण ती आनंदाने मरायला तयार झाली पाहिजेत, याच्यासाठी आपल्याला झगडावं लागेल. विठ्ठल विठ्ठल गुरुजी नुसती आई नाही रडत बरं का, या आमच्या तरुणांच्या डोळ्यात पाणी. हे लई हिनवलंय बरं का तुमच्या माझ्या मायबापा. आख्या उभ्या चौकात हिनवले. अशी गाडी घ्याना गाडी एक दिवशी असा बंगला बांधणार, म्हाताऱ्याला तिथंच बसवा, म्हातारीला फुलेशी करायचा ना, अख्या गावात येडा मारून आणायचा. का नाही करायचं आपण? तुम्ही म्हणाल महाराज कीर्तन सोडून वेगळंच काय सांगायला लागले. अहो 5 पोरं जरी वाटलं ना, 5 पोरांना की खरंच मला चांगला उद्योजक बनायचंय, मला संप्रदाय पण करायचा, मला परमार्थ करायचा, चांगला व्यवसाय उभा करायचा, तरी कीर्तन यशस्वी आहे. अजून काय वेगळं परिवर्तन करणार आहे आम्ही कीर्तनात? सांगा तुम्ही सज्जन आहो. त्यांना ऊर्जा निर्माण झाली ना. मी खरंच अशी माणसं बघितल्यात गड्या, खरंच बघितल्यात. थरथर करत म्हातारी अशी शेतात बसली. मग अरे आजी बाबा पायात चप्पल नाही. ते म्हणते बरं तिला पोरग पळते, अरे त्याच्या पायात बूट नाही म्हणून आम्ही इथं आलोय कामाला. 2 दिवस काम करीन ना, त्याला नवीन बूट घेऊन घेईन. खरंच नवीन बूट घेऊन दिला. टॉप आउट ऑफ मारलं पोरांनी ग्राउंड, आउट ऑफ रँक आला, महाराष्ट्रात आला, चांगल्या मार्काने पास झाला, 2 स्टार इथं घेऊन आला. म्हातारी म्हणते PSI का काय म्हणते ते झालंय माझं पोरग. लई रडली त्या दिवशी म्हातारी, लई रडली. आजी म्हणती काय झालं रे पोरा? पोरग म्हणते आई दारिद्र्य संपवलंय तुझ्या पोराने आज तुझं. तरुणांनो, मी म्हणत नाही नोकरी व्यवसाय क्षेत्रात कोण्याही क्षेत्रात उच्च घडीला जा तुम्ही. विठ्ठल महाराज तुम्ही पकवाजा होत आहे, पण कधी मायबाप खाली बसून तुमचा पकवाजा ऐकत असते ना, त्यांना वाटत असेल माझ्या पोरांनी टॉप मारले, टॉप केले. टॉपच केलं पाहिजे. आपण वाटलंच पाहिजे ज्या क्षेत्रात जाईन त्या टॉप करता आलं पाहिजे. तुमचं खऱ्या अर्थानं थोडं चिंतन सोडून मी थोडं बाजूला आलो बरं का. पण काय होतं, मीच कधी कधी लय भावनिक होतो. आणि मग ते मला आमच्या मित्रांचं एक वाक्य आवडतं, द एंड इज बिगिनिंग. ज्यावेळेस सगळं संपतं ना, त्यावेळेसच खरी सुरुवात असते. मी अजून एक सांगन, तरुणांनो राजकारण बी चांगलं करा. का नाही तुम्ही राजकारणात उतरायचं? राजकारण आहे चांगलं, समाजकारण आहे. पण ते काय आहे, आई 300 रुपये रोजावर गेली तू म्हणतो येऊन येणार कोण, तसलं नाही चालत. आधी तू स्वतःच्या स्वबळाने तू आधी स्ट्रॉंग पाहिजेस, आणि मग तू समाजासाठी बाहेर उतरला पाहिजे. राजकारण वाईट नाही कृष्ण महाराज, राजकारण हे सुंदर समाजकारण आहे. त्या दृष्टीने आम्ही पाहता आलं पाहिजे. विषय पक्षाचा नाही, तो माणूस आपल्या गावासाठी चांगलं काम करतो ना, मग त्याच्या पाठीमागे आम्ही उभं राहिलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल हरे विठ्ठल आणि मग तुकोबारायांनी खऱ्या अर्थानं ऐका ऐका संपलाय माझा मुद्दा. लेकीने बापाच्या काळ्यात पडून रडावं. गुरुजी याच्यात नवल नाही महाराज. गुरुजी ऐका ऐका, लेक रडणारच. तुमचं काळीज हळवय ना, तुमचं मातृत्व हळवय, तुमच्याकडे जीव हळ आहे. मुलगी बापाच्या गाळ्यात पडून रडावं याच्यात नवल नाही, पण बापाने मुलीकडे बघून रडावं हा मात्र बाप मिठी मारून रडणारा लय दुर्लभ आहे. तुकोबारायांनी जगाच्या मालकाला मुरारी म्हणून बोलवावं ही दुर्बलता नाहीच आहे, हे दुर्लभ नाहीच आहे. पण जगाचा मालक तुकोबारायांचं सामर्थ्य पाहून मुरारी म्हणून तुकोबारायांना घ्यायला यावा हा मुरारी लय दुर्लभ आहे. विठ्ठल मग आले संत
तर पुढते हे जन न देखे डोळा येतो कळवळा म्हणूनिया आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी बोली रे जे ऋषी साच भावे वर्ताया. आणि तुकोबारांनी जे विठोबाला सांगितलं तेच झालं. समाजाने संताला जगू नाही दिला. संत समाजासाठी आले पण समाजाला संत कळले नाहीत. त्यावेळेस समाजाला संत कळले नाहीत आणि आता संत राहिले नाहीत. आता आहे का तुमच्या इकडे एखादा गावला तर बघा आज सणबी बरं का, ज्यांच्या शर्टाला शर्ट घातल्यानंतर खिशे नव्हते ते संत होते. आता आमच्या शर्टाला 3-3 खिशे, तर कधी कधी मी जॅकेट बी घालतो 3 खिशे अजून वाढतात. जेवढा कीर्तनकार फॅन्सी तेवढं मानधन मोठं आहे. आता 50,000 घेऊन का तुकोबारानं वरतून खाली घेऊन येतो काय नो, पण आहे तेवढं आहे बरं का. गणित लक्ष देऊ नाही का, मला त्या गोष्टीवर बोलायचं नाही. पण संतांनी काय केलं, काहीच नाही मागितलं. अखंड जया तुझी प्रीती मग काय विठाला विठाला अखंड जया तुझी प्रीती मज दे तयाची संगती हा मग मी कमळापती तुझबाना कंटाळा पडोनी राहीन येठा उगाची संताची. संत समाजासाठी आले. तुकोबारायांनी समाजासाठी फार मोठं कार्य केलंय. पण खरं सांगू का, कोण्याही संतांचं चरित्र उघडून बघा. संत भगवान बाबांचं पहा, संत भगवान बाबा असतील, संत वामन भाऊ असतील, कोण्याही संताला समाजाने त्रास दिलेलाच आहे. पहा तुम्ही, खऱ्या अर्थानं कोणीतरी स्त्री 100-200 रुपयासाठी, काही रुपयांसाठी भगवान बाबांचं चारित्र्य हिनन करण्यासाठी जावं. पण बाबांच्या उशाला चोळी ठेवावी. पण खरं सांगू का, बाबांनी लय सहन केलं. भगवान बाबांनी लय सहन केलं. गावाने अन्याय केला, अत्याचार केला, सगळ्या गोष्टीत. पण खरं सांगू का, जे संयमी असतात तेच खरे संत असतात. संत भगवान बाबांना माहिती होतं. आणि खरं सांगू का, संतांना आधीच माहिती असतं की याच्या पुढं काय घडणार आहे. ही दैवी शक्ती संत, संत म्हणजेच देव आहेत. लक्ष देऊ नाही का, देव सारावे परते आणि संत पुजावे आरते. याचं कारण असं आहे सज्जनाहो, भगवान बाबांचं हे चरित्र. एक गोष्ट अशी आहे, आता सगळीकडंच हा उत्साह मोठ्या ह्याच्यात आहे बरं का. आता माझं परवा मुंबईला कीर्तन आहे, फार मोठा समाज आहे आपला तिथं, फार मोठा समाज आहे. याच्याही पेक्षा म्हणजे एक वेगळं वातावरण तर मुंबईसारख्या ठिकाणी उभं असतं. आता तुमच्या इथं हा समाज खऱ्या अर्थानं मला सांगितलं महाराज, आमचा 100-90% आमचा वंजारी समाज आहे. पण खरं सांगू का, बेस्ट आहेत सगळी लोक, लय भारी आहेत, लय जीवाला. आता माझी पहिली जी गाडी होती ना, ते आमचे मित्र आहेत कृष्णा बांगर म्हणून. म्हणजे माझ्या नावावरच कोण गाडी करून देत नव्हतं. बांगर साहेब मला म्हणजे महाराज मी आहे ना, ही पोरं आहेत नाही, ही पोरं ही जीवाला जीव लावणारी पोरं आहेत. यांची जात महत्वाची नाही, यांचं मन लय मोठे गाड्या मला आजपर्यंत माहिती आहे. त्याच्यानंतर माझा चालक होता फड म्हणून पोरगं होतं, लय जीवा भावानी. महाराज म्हणायचं तुम्ही बिंदास झोपाव, मी आहे ना, तुम्हाला काय लागू, तुम्हाला काळजीच करून देऊ नका. बघा विषय जातीचा नाही बरं का, खरंच ती पोरं जीवाला जीव लावणारी आहेत.
मला सांगायचं सज्जन अहो, जाती धर्माचा विषयच नाही. अहो आम्ही नंतर जाती धर्म, अरे माझं रक्त लाल आहे तुमचं रक्त लाल आहे का? कसलं वेगळं येईल तेव्हा? नामदेवची जखम झाल्यावर रक्त कुठलं येईल? लालच आहे ना. काय झालंय माहितीये का, काही हेडपटांनी ते स्वतःच्या हितासाठी लोक अडकून घेतलेत त्यात. समाजसुधारक कधीच नाही. कुठली भगवान बाबांची एक तरी कुठलं लिखाण असं दिसतंय का तुम्हाला जिथे त्यांनी जातीचा उल्लेख केलेला आहे? नाही, कुणीच उल्लेख ना संत तुकोबारांनी केला ना छत्रपती शिवाजीराजांनी इतिहासात केला. पण शिवराई लोकांनी त्यांच्या हितासाठी स्वतःच वाटून घेतले. अरे गड्या, महाराज काय कुणा एकाचे होते का? महाराज कुणा एकाचे नव्हते. सावता महाराज कुणा एकाचे नव्हते. सेना महाराज कुणाचे एकाचे नव्हते. ही माणसं सगळ्यांसाठी आली होती. जाऊ द्या असो, त्याच्यावर लई पुढं चिंतन जाईन. अजून वेळेचं लई बंधने. मी अजून पहिल्या चरणाला बी आलो नाही आणि सगळी चरणं सोडायची जबाबदारी माझ्या हवी. पण काळजी करू नका, जसं जमल तसं. अजिबात शॉर्टकट मारणार नाही. कुणाचे पाय बी दुखायला लागेल लांब करायचं निहार गाड्याला का अजिबात बघायचं नाही. लांबून आलोय मी, थोडा वेळ घेणार आहे. काय नंतर कीर्तन झालं तंबाखू मळीत गप्पा मारीत कट्ट्यावर बसतात लोक. हा लईच बाबा खुंकार होता बोलायला, दिसत होता महाराजांसारखाच तसाच. पण खरंच असल कर मुसलमानाचा बरी विठायला विठायला. तर एक मिनिट भेटलं नाही, एक मिनिट जाता जाता अफजल खान फाडतो बरं का. आता अफजल खानवी नंतर लोकांनी जातीत अडकून घेतला. म्हणजे मुसलमानाचा फाडला. अरे म्हणलं ती प्रवृत्ती फाडली या. लक्ष देऊ नका. ऐका, मला एकाच झपक्यातच, मी इथं नाही गुरुजी, ते शूटिंग चालू आहे. मग हैदराबादमध्ये कीर्तन असते माझं, ते येडपट आहे काय बने तिकडे ते एक. ते म्हणलं हा नाही उसका नाम नाही लेता अभी इधर उधर ठीक आहे. त्यांनी बरोबर विठ्ठल गुरुजीने ओळखलं. लक्ष देऊ नाही का, त्याचं नाव नाही घेत. ते म्हणलं हम घर घर में अफजल पैदा करेल. ते तिथं जाऊन सांगितलं तू घर घर में अफजल पैदा कर, हे सगळे मावळे घर में घुसकर अफजल मारेंगे. ही ताकद आमच्या मावळ्यांची. महाराष्ट्रात अहो एकाच झपक्यातच उडावला अफजल खान, एकाच झपक्यात. ते लई जबरदस्त. एकच मिनिटाचा प्रसंग आहे, पण असा अंगाव काटा उभा राहतो. पण आतड्या कोतड्या एक होत्यात. जाता जाता थोडंसं गणित आणू आपण. हा कुठं आलो होतो? ऐका लई त्रास झाला महाराजांना. तुकोबारा सांगतात आवले अगं जगाच्या मालकाने शब्द दिलाय मुरारी म्हणून येणारे. आवली म्हणली माझ्या माय बापा बरे नाही केली पदरी बांधली मी कार. तुकोबारा सांगतात आम्ही सदैव सुडके जवळ येता चोर धाके जाऊ पुढती विके कुत्री घर राखती. तुकोबारांची परिस्थिती स्थिती पाहिली, अतिशय दारिद्र्यातलं जीवन, पण तरी ओढ होती जगाच्या मालकाने घ्यायला यावी. पण कुणाला विश्वास नव्हता की तुकोबारांना घ्यायला जगाचा मालक येईल म्हणून. आवली म्हणली महाराज अहो नाही येणार देव, यायचा असता तर कधीच आला असता. मंबाजीनं तुम्हाला काठीनं मारलं, मंबाजीनं काठीनं मारलं तरी तुकोबाराय मंबाजीचे हातपाय दाबायला गेले. मंबाजी म्हणतो महाराज अहो तुम्हाला उठता बसता येईना हो, एवढं मारलंय मी आणि तुम्ही माझ्याकडे आले. मंबाजी लय उपकार झाले तुम्ही मला मारलं. मंबाजी म्हणतायत ए तुका अरे तू वेडाईस कर बाबा. अंबाजी खरं सांगू का, रात्रभर बायका पोरं रडत होती, त्यांना समजतच नव्हतं. माझी आवडी म्हणती महाराज सोडा परमार्थ, काय ठेवलं या परमार्थात? तो नाही तुमचा विठोबा तुम्हाला घ्यायला येणार. लय निष्ठूर काळजाचा आहे तो. आला असता तर कधीच आला असता हो, तुम्हाला एवढ्या यातना नसत्या दिल्या. आवले काय बोलायचे ते मला बोल ग, माझ्या विठोबाला बोलू नको. जगाचा मालक आहे, पोसितो जगास एकलाची, विश्वंभर नाव आहे त्याचा. आवली म्हणती महाराज हा. मंबाजी म्हणतात तुकोबा राय कशा पायी आला? मंबाजी तुमचे उपकार मानायला आलोय, खरंच तुमचे उपकार मानायला आलो. तुम्ही एवढं मारलं ते लई भारी काम केलं. म्हणजे का तुम्ही मारल्यामुळं लई चांगलं झालं. म्हणजे उपकार कोण मानेन का? तुकोबाराय. तुकोबाराय सांगतात मंबाजी तुम्ही काठीनं मारलं ना, हातपाय लटलट कापत होते. कीर्तनात तुकोबाराय म्हणतात मला उभं राहता येत नव्हतं, बायका पोरं उशाला बसत होती, रडत होती. पण खरं सांगू का मंबाजी तुम्ही काठीनं मारल्यानंतर एवढ्या वेदना होऊ लागल्या आणि जेवढ्या तीव्रतेने वेदना झाल्या तुम्ही मारल्यामुळे तेवढ्याच तीव्रतेनं मला माझ्या विठोबाची आठवण आली आणि म्हणून तुमचे उपकार मानले. तेलाची वाटी घेतली, हातपाय दाबले मंबाजीचे. मंबाजी म्हणतो साष्टांग दंडवत केलं मंबाजीनं. लक्ष देऊ नाही का बरं का, काठीने मारलं आणि तुकोबारे हातपाय दाबाय जातात. आपल्याला उगारले तरी हातपाय तोडाय जाऊ आपण. नाही लक्षात आलं का तुमच्या? हा तुकोबाऱ्यांच्यात आपल्या जमीन आसमानचा फरक आहे. लक्ष देऊ नाही का, संतांचं जीवनच वेगळं आहे. आवली म्हणते नाही येणार देव तुमच्यासाठी. आवले त्याला दया येते अगं, त्यांनी शब्द दिलाय मुरारी म्हणून येणार आहे, असा कसा नाही येणार? आवली म्हणते महाराज तुम्ही नका जाऊ भाषणाला, घरी थांबा, आमचे पाहुणे येणार आहेत. आवले तुझा जो पाहुणा आहे ना तो आमचा पाहुणा नाही का? म्हणले त्याच्या गळ्यात कुठं तुळशीची माळ आहे. नाही कळलं का तुम्हाला? जड जाते का जरा? आता आम्ही सांगाय तुळशीच्या माळा घाला म्हणे, हमने तो डालेली विठ्ठल बाबा, हमारे सब पीढ़ी में के माल करी
अभी तुमने ठहरने की इधर किसने डालने की नाही. आता ह्या असं बोलल्या म्हणतात बोलायच बाबा खुंकार बोलला काय नाही. तरुणांनो तुळशीची माळ जरी गळ्यात नसतील चारित्र्य शुद्ध असताना तरी माळ करीत तरी माणूस श्रेष्ठ आहे. लक्ष देणे युक्त आहार विहार नेम इंद्रियाशी सार. आवली म्हणती महाराज अहो काय झालं. आवली अगं त्याच्या मुखात कुठं नाव आहे त्यांच्या गळ्यात कुठं तुळशीची माळ आहे. ते माझे पाहुणे नाहीत मी थांबणार नाही. आवले मी जाणार भाषणाला. अगं अहो भाषणाला जाताल तुम्ही पण परमार्थ दुःख देईल. नवे नवे आवले हे सज्जन हो प्रपंचात जेवढं खोलवर जाल प्रपंच उतारवयात दुःख देईल आणि परमार्थात जेवढं खोलवर जाल परमार्थ उतारवयात सुख देतो. लक्षात घ्या परमार्थातलं सुख उतारवयात वाढत जातं. हे परमार्थातलं सुख आहे. आवली म्हणते महाराज बास झालं बाबा नाही येणार तुमचा तो काळ्या विठ्याचा मुडदा गेला आणि तुम्हाला काय कळत नाही. दिवस रात्र नुसतं विठ्ठल विठ्ठल. आवले बांधायचंय तर माझ्याशी बांध. विठ्ठलाला काय बोलू नकोस बघ. काय म्हणायची काळ्या विठ्याचा मुडदा गेला. तुकोबाऱ्यांची बायको लय बांध आहे खुंकार होती. ज्याची ज्याची बायको बांध आहे खुंकार आहे ती लय भाग्यवानी. ती बांधणारीच असावी बायको लय गोड बोलणारी नकोय. तेव्हा का महिला मंडळाला कसं हसायला बरं बुवा आमच्या पॅनलचं बोलायला लई जबरदस्त होती तुकोबाऱ्यांची बायको. तुकोबाऱ्यांची बायको म्हणते खरं सांगू का महाराज खरंच तुम्ही परप्रपंच जोडीला मिळावं लावं काहीच नाही ठेवलंय आणि तुमची इच्छा आहे तुम्हाला वाटतं का देवीन तुम्हाला घ्यायला. अहो असला तर येईन ना विठोबा त्या काळ्या विठ्याचा. आवले मला बोल माझ्या विठ्ठलाला नको बोलू नाही तर बघलंय बांधणं होत्यान. तुकोबारायांना निर्माण व्हायचा आवेश कधी कधी शांत होते तुकोबाराय. आवली म्हणते तुम्हाला काय पाहिजे राग येतो. तुम्हाला बोलल्यावर नाही राग येतो विठ्ठलाला बोलल्यावर राग येतो. आवले तुला माहिती आहे का ही वृक्षाची पाणी हाले ज्याची सत्ता राहिली अंता मग कोठे. हे सगळं विश्व ज्यांनी चालवलंय तो विठोबा आहे. विठ्ठलातला ठ हृदयातली स्पंदन उत्स्फूर्त करतो. नुसतं विठ्ठल विठ्ठल म्हणल्यानं हे हृदयातल्या गाठीवीर घडतात रक्ताच्या. एवढंच नाही अडचणीच्या गाठीवीर घडवण्याचं काम विठ्ठल नाम करतं. हे जगाच्या पाठीवर फार मोठं आहे. आवली म्हणली महाराज आता पाया पडते बाबा तुमच्या. आवले तुझ्या काळ्या विठ्याचा मुडदा म्हणती ना तो काळा विठ्ठल एक दिवस तुला घ्यायला आलता बरं का विठ्ठल गुरुजी. आणि तो काळा आहे म्हणून जग प्रेमाती आणि गोरा असता तो मग वा वा काय म्हणले. आवले काळ्या विठ्याचा मुडदा गेला रागाने म्हणली बरं का. तुकोबाऱ्या सांगतात आवले माझ्या आधी तो तुला भेटायला आला ग तू लई भाग्यवान आहेस. अगं डोंगराव भजनाला गेलो माग माग कोण आलं बा बाखरी घेऊन. आवली म्हणते आले की मी आणि मग झालं काय पुढे काय नाही. पाना फुलांना विचारलं कुठं दिसाना आणि तुम्ही तिकडे डोंगरा विठ्ठल विठ्ठल म्हणत होते इकडून मातीतून विठ्ठल विठ्ठल आवाज येत होता. कुणाला जी काळ्या विठ्याचा मुडदा गेला म्हणते तिला आवाज येत होता मातीतून विठ्ठल विठ्ठल. आवले मग आला का नाही. अहो नाही हो बास होत असते मला. आणि मग आवले पुढे जाता जाता पायात काटा रुतला का बाई. आवली म्हणते रे लय जोरात पायात काटा रुतला हो कशाला आठवण करून देता महाराज. आवले आता तुझ्या मुखातून ऐकायचे. आवले आता तुझ्या मुखातून ऐकायचे. अहो काय सांगू महाराज पायात काटा रुतला आणि जसा पायात काटा रुतला तसा मुखातून शब्द आला काळ्या विठ्याचा मुडदा गेला आणि यांना बाखरी घेऊन आले. आणि खरं सांगू नुसतं एवढंच म्हणले तर सावळा काळा विठ्ठल छोटा समोर उभा राहिला जो गुरचरत होता तो म्हणला आई साहेब तुम्ही बोलवलं का मला. आवली म्हणली अरे मी तुला कुठं बोला आता तर म्हणले काळ्या विठ्याचा मुडदा गेला आणि म्हणले तुझं नाव म्हणले विठ्ठल. बोंबाला म्हणले तुझं बी विठ्ठलच का. आई विठ्ठल नावाला एवढा द्वेष का करता. अहो त्याच्यामुळेच वाटोळ झाले म्हणले माझं. हे पायात काटा कुणामुळे रुतलाय आमचं ते गेले डोंगराव भजनाला आणि काळ्या विठ्याचा मुडदा गेला आणि तू पुढे आला आणि कशा पायी आला. आई साहेब अहो तुमचाच काटा काढायला आलोय मी. आई साहेब म्हणतात काटा काढायला आलायस आणि तुला येतो बाई काटा काढता. काय बोलणं करता आई साहेब लय मोठ्या मोठ्यांचे काटे या पट्ट्याने काढल्यात. तुमचा लय किरकोळ आहे लय मोठ्या मोठ्यांचे आणि कुणा कुणाचा काढला. आई साहेब रावण माहिती का तुम्हाला. मला नाही माहिती बा मग त्याचा काटा मीच काढलाय. तुम्हाला नाही माहिती तुकोबांना डोंगराव गेला विचारा कोण आहे रावण. रावणाचा काटा काढाय माझा काटा काढायला एवढंच म्हणा. आई कंस माहितीये का त्याचा बी काटा मीच काढलाय. आणि खरं सांगू का आई लय मोठ्या ज्यांच्या ज्यांच्या पायात काटे रुतले आणि ज्यांनी मला आठवलं ना त्यांचे सगळ्यांचे काटे काढायला येतो आई मी. कळनाच आवलीला काय चाललंय पण आई तो काटा तास नाही काढणार तुमच्या पायातला. त्याला तुमचा पाय माझ्या हातात द्यावा लागेल. कोण जगाचा मालक आला काटा काढायला तसं तर तुकोबाराय म्हणतात मुरारी यावा पण तुकोबारायांच्या आधी जगाचा मालक आवलीला भेटायला आलता. आवली म्हणते महाराज हो. आवली म्हणते हे विठ्ठला हे बाबा पाय कशाला ना हातात द्यायचा. अहो नुसतं हातात नका देऊ माझ्या मांडीवर ठेवा पाय. आई म्हणते अरे मांडीवर ठेवायचा पाय. अहो खोल गेलाय व आई काटा लगेच निघलोय तवा मला बघू देत हो
काय केलं जगाच्या मालकानं? देवानं जिभेचा थुका घेतला, ही जखम मातीने भरली, ती माती पुसून काढली आणि परत ती मातीची भेला लावली. संत शरण रज लागता सहज वासना जळून जाते. आई साहेबांच्या डोळ्यात पाणी आलं. आवली म्हणते विठ्ठला, पायाची मातीची भेला लावली का र? आई काय झालं सांगा ना. आई म्हणते विठ्ठला, अरे नुसता पायावर हात ठेवला जखमाच्या वेदना संपल्या तर. आई खरं सांगू का, ज्याच्या ज्याच्या डोक्यावर विठ्ठलाने हात ठेवलात ना, त्याचं सगळ्यांचं प्रारब्ध अनुकूल करून सोडलंय. आज तुमच्या नुसता पायावर हात ठेवायला आलोय, पण विठ्ठला खरं सांग ना, पाय कशाला हातात घेतला? आई लई मोठ्या मोठ्यांचे काटे पठ्ठ्याने काढल्यात, पण ज्यांचे काटे काढले ना त्यांचे पायच हाताला लागले नाहीत. फक्त आज तुमचा पाय हातात मिळावा ना आणि हे भाग्य लाभावं ना, म्हणून तुमचा काटा काढायला आलो. आई साहेब डोळे भरून आले. न सांगता तुम्हा कळू येते अंतर, हे न सांगता त्याला जीवनात दुःख समजतं. आई ज्याच्या ज्याच्या डोक्यावर त्याने हात ठेवलाय ना, ती सगळी माणसं आज सुखात आहेत आणि जी दुःखात आहेत त्यांच्या बी डोक्यावर हात ठेवायला एक ना एक दिवस येणार आहे. थांबावं लागतो. आयुष्यात संयम लय महत्वाचा आहे. तुकोबारांनी संयम बाळगला होता, अंतकरण दाटून आलं. आवली म्हणते विठ्ठला, हा स्पर्शच नाही आजपर्यंत जाणवला र. विठ्ठल म्हणतो आई आता निघला ना काटा, आता तुकोबारांना भूक लागली असेल, जा पुढे. माग वळून बघ, तिथं विठ्ठल गेला. अरे ते येतो कधी जातो कधी कुणालाच कळत नाही. ज्याला कळला तो लई भाग्यवान गड्या. लई वेळ येतच नाही गुरुजी, थोड्याच वेळ येतो तो. असा हात ठेवून जातो ना डोक्यावर, सगळ्यांच्या अडचणीचे काटे काढायला एक दिवस येणार आहे. लक्ष देणे का, कुणाच्याच अडचणी कायम नाही राहणार. या मृत्यू लोकात ज्याच्या अंतकरणात देवाविषयी भाव आहे ना, थोडा उशिरा येईल गड्या, पण येईल मात्र. खरं सांगतो तुम्हाला. ऐका ऐका, आवलीनी घरी डोंगरावर गेल्यानंतर तुकोबारा जेवायला बसते. तुकोबारा म्हणतात आवले लई वेळ लावला ग. आवली म्हणजे आले ते बघा भाकरी घेऊन. काळ्या विठ्याचा मोडदा गेला आणि पायात काटा रुतला होता. बरं ते आवली अशी बायको होती, ती नवऱ्याच्या आधी जेवत नव्हती. गेले काय घरी तुम्ही? नाही ना, आहे ना, ऐका ऐका. नवऱ्याच्या आधी जेवत नव्हती. आपली चपाती लाटता लाटता 2 आणून घेते. आता तिची तरी काय चुके, हे वडापाव खाऊन येतं येता येता. त्याला 4 मित्र भेटले की घेतला यांनी मिसळ पाव वडापाव. तिला माहिती आहे हे खाऊन येणार आहे, माझ्यासाठी काही थांबत नसते. आवली म्हणजे तुकोबाऱ्यांनी हात धुतला. तुकोबाऱ्या सांगतात आवले जखम झाली पायाला. काय झालं? काय नाही म्हणले, काळ्या विठ्याचा मोडदा गेला आणि काटा गेला म्हणली पायात. आणि मग आणि काढला कुणी म्हणजे आला होता एक गुराखी, विठ्ठल नाव सांगत होता. ताडकून उभे राहिले तुकोबाराय. आवले अरे इडेस काय, 42 वर्ष तुका परमार्थ करतो या वाटेने. शेवटचा दिवस गोळ करण्यासाठी साधन संपले आणि साध्याच्या अवस्थेवर जाऊन थांबलेलो मी आहे. 42 वर्षात या वाटेवर गुराखी नाही आणि तुला कस काय दिसला? आता काय खोटं बोलते वय तवा? काय म्हणली तू? म्हणले काळ्या विठ्याचा मुडदा गेला, पायात काटा रुतला, काळ्या विठ्याचा मुडदा गेला म्हणली आणि सावळा विठ्ठल पुढे उभा राहिला. नाव काय सांगितलं? विठ्ठलच. आवले खरं सांग ना कसा दिसत होता? आवली म्हणते तुमचे का डोळे भरून आल्यात? अगं आवले खरंच नाही ग गुराखी या वाटेला. सांग ना आवले, अरे कसा दिसत होता? खरं सांगू का महाराज? राजस कुमार मदनाचा पुतळा. राजस सुकुमार मदनाचा पुतळा. राजस सुकुमार मदनाचा पुतळा. राजस सुकुमार मदनाचा वाटाळी एकदा. राजस कुमार मदनाचा पुतळा. आवळी म्हणते खरंच सांगू का, तुम्ही जसं काळ्या विठ्ठलाचं वर्णन करताना अहो तसाच दिसत होता. अहो काय सांगू महाराज, लई पायात काटा खोलवर गेला हो, लई अंतकरणाला वेदना झाल्या. आणि तो काय म्हणतो माहिती का, आई पाय द्या ना तुमचा हातात. मग दिला होय आवले. नाही त्याला पहिला प्रश्न विचारला, तुला काटा काढता येतो का? मग काय म्हणला? लय मोठ्यांचे काटे काढले म्हणला. कुणाचं म्हणला? रावणाचं का काहीतरी म्हणला बुवा. तुकोबाऱ्यांना क्लिक झालं, जगाचा मालक आलता. तुकोबाऱ्या सांगतात आवले अरे इडीस काय तू एवढ्या सहजतेने बोलली त्याच्यावर? अहो सहजतेने काय,
त्याने पाय माझा त्याच्या मांडीवर घेतला. तू दिला का काय? ते म्हणलं लय मोठ्यांचे काटे काढले, पाय हातालाच लागले नाहीत. तुमचा पाय मिळावा हे भाग्य लाभावं म्हणून तुमचा काटा काढायला आलो. माऊले तू दिला मी पाय त्याच्या हातात. आणि मग पुढं एवढ्या कशाला चौकशा करताय पुढं? अगं तसं नाही आवले, सांग ना पुढं काय झालं. खरं सांगू का? त्याने त्याच्या जिभेचा धुका माझ्या जखमीवर लावला आणि जखमेची माती त्याच्या जिभेला लावली. त्याचा चेहरा बघितला ना महाराज, त्याने नुसता हात ठेवला हो पायावर, प्रचंड वेदना होत होत्या, असह्य झालं होतं. क्षणातच वेदना संपल्या हो. आवले हे आवले, तुला माहितीये का तुला पायातला काटा काढायला आल्याला साधारण गुराखी नव्हता. 42 वर्ष तुकोबा नामस्मरण करतो ग, 42 वर्ष. आजपर्यंत मला त्यांनी दर्शन दिलं नाही. आणि तुला तू एवढी भाग्यवान आहेस ज्यांनी माझा शेवट गोड करायचा हा आधी करायला पाहिजे. पण तू नुसती काळ्या विठ्याचा मुर्दा गेला म्हणली आणि तो पाहुणा माझ्या आधी तुझ्यासाठी आला गावले, तुला दर्शन दिलं. तर साधारण गुराखी नव्हता, तो पंढरीश परमात्मा पांडुरंग परमात्मा विठ्ठल होता आपले, तर तुझ्यासाठी आला. हावले म्हणली तो माझ्यासाठी आला महाराज, पण तुमच्यासाठी नाही यायचा. तुम्ही बोलवा की त्याला नाही येणार तो. आवले येणार आहे तो. न सांगता तुम्हा कळू येते अंतर. पोरांनो न सांगता त्याला प्रत्येकाचं दुःख समजतं, फक्त थांबावं लागतं. गरुडापाशी निरोप गेला. गरुडा तो देवाच्या जवळचा आहे, सगळे म्हणतात देव येणार नाहीत, त्यांनी मला शब्द दिलाय मुरारी म्हणून येणार आहे. गरुड म्हणला महाराज काळाची उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माहे बाप. माझी आईच मला हिमालयात नेऊन ठेवायला लागली, मी नाही लावत वशिला देवाजवळ. मग गरुडा काय करू रे? अरे नाही येत देव, असह्य झाले. अरे उकळतं पाणी शोभाकासराच्या बायकोनं अंगावर टाकलं, सर्वांगाला फोड आले, जळू माझी काया लागला वनवा. आणि धाव रे केशवा माय बापा, हृदयातून आवाज आला आता दिसू नये जना, ऐसे करा नारायणा. गरुड म्हणला महाराज मला तुमची लय दया आली हो, पण पाय लक्ष्मीची हाती, लक्ष्मीच्या हातात देवाचे पाय. तुम्ही लक्ष्मीला सांगा तुमचं काम होणार. लक्ष्मीला आईच सांगितलं, आई हे आई अरे तू सांग ना निरोप देवाला. बघ ना तुकोबाला किती त्रास होतोय, त्यांनी मला शब्द दिलाय मुरारी म्हणून येणार आहे, अजून आला नाही. कोठे गुंतला असे पंढरीचा. आई म्हणती तुकोबा आहे अहो तुमच्या ह्यातना मला विसरण होत नाही तो. पण खरं सांगू का देव आता झोपलेत, तुमच्यामुळे आमच्यात भांडणं लागते मुळेच, त्यांना मी काय उठवत नाही. मग काय करू आई? तुका म्हणे शेषा जागे करा ऋषिकेशा. शेषाला सांगा शेषाच्या अंगावर जगाचा मालक विराजमान आहे. जर शेषाने शिपटी जरी हलवली तरी देव उठणार आणि तुम्हाला घ्यायला येणार. तुकोबार हे म्हणतात एवढं सोपं आहे. शेषाला विचारलं शेषा करणार का बाबा माझं काम? तुकोबार यांना म्हणले शेष म्हणले तुकोबार आहे सगळी कामं सांगा, हे काम नका सांगू. त्यांनी काल्या मर्दनातलं हाणलंय मला, काही चुकी नसताना. आता शिपटी हलवल्यावर तो ठेवीन वय मला जाग्यावर. काल्या मर्दन कला चिडू गेला, पेंद्या गेला, गडबडी झाली. सांग पेंध्या हरिचा चेंडू पाण्यात गेला कसा, सांगना पाण्यात गेला कसा, सांगना पाण्यात गेला कसा, सांगना पाण्यात गेला कसा, पाण्यात गेला रे, सांगना पाण्यात गेला कसा. हा जीव माझा हा जीव
कसा सांगना पाण्यात गेला कसा सांगना पाण्यात गेला कसा सांगना पाण्यात गेला कसा मायासाठी मी वाजवल्या का ते चांगले काय म्हणून मी देतो तोंड बाहेर ते चांगले गात्यात ना मै बी झलक मारता ICBची मॅच मी थोडी मला बोलावले ना गायला नाही बोलावलं म्हणून बोलायचं काम केले हा जीव माझा हा जीव माझा झालाय वेडा पिसा सांगना पाण्यात गेला कसा हे बाई पाण्यात गेला कसा हे सांगना पाण्यात गेला कसा शिष्याने सांगितलं नाही जमायचं महाराज आणि मग वारीच्या वाटेवर काही लोक निघाले तुम्ही सनकाधिक संत मनविता कृपावंत एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार माझी भाकावी करुणा विनवा पंढरीचा राणा संत सनकाधिकांना तुकोबारा सांगतात तुम्ही सांगा निरोप देवाला माझी भाकावी करुणा विनवा पंढरीचा राणा एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार तुका म्हणे मज आठवा मूळ लवकरी पाठवा एवढा करा सांगा देवा नमस्कार हा निरोप गेला आणि संत सनकादिकांच्या निरोपानं देव जगद्गुरु तुकोबारांना घ्यायला आले तुकोबारा सांगतात देव मला घ्यायला आला हात धरला देवाचा देवा घरी चला देव म्हणले तुका तुला अरे लई इमर्जन्सी होती रे बाबा किती निरोप आले माझ्याकडे देवा अरे लई उशीर केलास नाही देवा तुका बरोबर वेळेत आलोय आणि मग देवा कुठं होतास अरे पहिल्याच दिवशी होतो सप्त्याला काय काल्याला खायला आलोय तवा फक्त मध्ये उठायचं नाही वक्त्याचा विक्षेप असतो मरण असतं म्हणून उठलं नाही म्हणून काल्याला मिठी मारायला आलो तुला देवा घरी चला ए तुका घरी नाही जमणार चला आता बाबा अरे आवलीला विश्वास नाही तू आलाय म्हणून आणि सगळ्यांना सांगू दे देवालाय म्हणून हे तू कार नाही कुणाला विश्वास बसायचा बाबा हे देवा खरं सांगू का लई जात झालं सासराला कधी यायचं तू माहेराला घ्यायचं असं झालं देव म्हणतात तुका हे आधी मिठी मारू दे आई सासराला लई जात झाला ना आठवण कुठली ती माहेराची आठवण येते आपल्या माहेरा जाईल आपल्या माहेरा आपुल्या माहेरा आपुल्या माहेरा आपुल्या माहेरा जाईल मिया आपुल्या माहेरा जाईल मिया आपुल्या माहेरा आपुल्या माहेरा निरोपया संता हातिया निरोपया संता हातिया सुख दुःख मा सुख दुःख माली ऐकिले वाचवान मग काय आता झाले आता 5 मिनिटं राहिले कीर्तन एक चरणाव येतो आणि 1-2 मिनट झटका मारताना जाता निकल के अभी दूर जाना है मुझे सबको जाना है बोले तो आपुल्या माहेरा जाईन आपुल्या माहेरा
कृपया संता हाती आपुल्या विठ्ठल महाराजांसाठी एकदा टाळी वाजवा. जगद्गुरु तुकोबारायांचा हात देवानी धरला आणि देवाचा हात तुकोबांनी धरला. देवा आता घरी चला आणि एकदा चला तर पाऊल ठेवा माझ्या घरात. आणि देवानं जगद्गुरु तुकोबारायांच्या घरात पहिलं पाऊल ठेवलं आणि तुकोबारायांच्या मुखातून आभाळ पाहुणे घराती पाहुणे घराती पाहुणे घरा पाहुणे घरा पाहुणे घराचे पाहुणे घराचे शेवट टाळी एकदम. पाहुणे घरासी आजी आले ऋषिकेशी काय करू उपचार कोप मोडकी जर्जर. अभंगाचं चिंतन अल्पशा बुद्धीनं पहिल्या चरणाचा विचार मांडलेला आहे. एक मधलं भजन घेतून राहिलेल्या 2-4 मिनिटात सेवेला पूर्ण विराम देतो. सज्जनाओ, जगाचा मालक जगद्गुरु तुकोबारांना घ्यायला आला कारण तुकोबारांच्या मुखात परमेश्वराचं नाव होतं. नामस कीर्तन साधन पै सोपे आणि जळतील पापी जन्मांतरीची. नाम घेतल्यानंतर मोक्षाची दारं उघडी होतात. निश्चितच आपल्याला घ्यायला जगाचा मालक येणार आहे का? निश्चितच येणार नाही, कारण आपण पाहुणे यमाचे. हरिविन जन्म नरकची पैजाना यमाचा पाहुणा प्राणी. आपण सगळे पाहुणे यमाचे. काही पाहुणे यमाचे बी नाही. जे 90 जिंकटे त्यांना यम बी नाही गेले आहेत बरं का. लक्ष दे नाही का मला काय सांगायचे. तू बघा, आपल्याला घ्यायला जगाचा मालक नाही येणार, पण जगाच्या मालकाच्या चरणाजवळ जाण्याची परवानगी आपल्या हातात आहे. पण याच्यासाठी तुकोबारांनी नामस्मरण केलं आणि जगाचा मालक तुकोबारांना घ्यायला आला. मग आम्ही काय करावं की देवाच्या चरणाजवळ जावं? तर विठोबा महाराज की जय.
ज्याची कीर्ती साऱ्या जगतात सजना हो या महाराष्ट्राचा ज्वलंत इतिहास आज आपल्या पळसखेडमध्ये वा 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 एकदा पोरांसाठी टाळी वाजवा क्या बात वा पळसखेड जय हो या महाराष्ट्राचा ज्वलंत इतिहास आज आपल्या पळसखेडमध्ये महाराष्ट्राची भूमी म्हणजे संतांची ये भूमी है प्रभु रामचंद्र की ये भूमी है हिंदू लक्षात नाही का 18 पगड जाती आणि 12 बोलतेदार यांनी महाराष्ट्र भाग केलेला अरे महाराष्ट्र कुणाचा आयऱ्या गैऱ्यांचा महाराष्ट्र नाही ही भूमी जगद्गुरु तुकोबारायांची आहे ही भूमी माऊली ज्ञानोबारायांची आहे ही भूमी संत भगवान बाबांची आहे आणि ही भूमी संत वामन भाऊंची आहे ही भूमी संताची नाही ही भूमी संतांची अरे कोणी भाग केला महाराष्ट्र राजा या स्वराज्यावर या स्वराज्याचा निशाण उभा करा मासाहेब जिजाऊंनी आदेश द्यावा आणि शिवरायांनी एक एक माणूस स्वराज्यासाठी उभा केला सजना हो या भारताचा वैभव फार मोठा आहे ज्या प्रांतातून इथपर्यंत येण्याचा प्रसंग आला ते अहमदनगर नाही ते अहिल्यादेवी नगर आहे ते औरंगाबाद नाही ते संभाजीनगर आहे ऐका ऐका भाई भाई उस्मानाबाद नाही धाराशिव म्युझिक आता नाही लावायची विठ्ठल महाराज भारत में रहना पड़ेगा तो भारत माता की जय बोलना पड़ेगा तिरंग्याला सॅल्यूट करावं लागेल तर भारतात राहावं लागेल तर महापुरुषांना मानावं लागेल यसाची कंक बहिरजी नाही खंबीराम होते 18 पगड जातीची माणसं राजाने गोळा केली आणि मग महाराष्ट्र उभा राहिला महाराष्ट्र उभा राहिला महाराष्ट्र उभा राहिला यसाची चल यसाची म्हणतो राज यसाची म्हणतो राज माझी जात यसाची जात नाही विचार बहिरजी नाईकाला विचारलं बहिरजी ओ नाईक अरे येताल का स्वराज्यात नाईक म्हणतात राज आम्ही नाईक हवं नाईक चालतील का स्वराज्याला नाईक सामील व्हा मुस्लिम समाजाचा मदारी मेहता मदारी क्या आप आओगे मदारी म्हणतो राजे मैं मुस्लिम हो और आप हिंदू हो राजे राजे म्हणतात मदारी ये हिंदुस्तान सबका है हम सभी हिंदू हैं इधर कोई सी जात नहीं धर्म नहीं मदारी कारण शिवरायांच्या छायेखाली नव्हती कशाची वाण आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान काळ्या रात्री तळपत होतं तिच्या रूपाचं ऊन अशी देखणी होती एका मुस्लिमाची सुन एक मुस्लिम तरुणी राजांच्या समोर उभी होती आणि त्या तरुणीला राजे आई म्हणतात याच्यातून राजांचं कर्तृत्व दिसून थोडा इको कमी करा राजे म्हणतात त्या इनायत खानाला मारल्यानंतर ती इनायत खानाची बायको राजांना शरण गेली आहे अरे कसा होता राजा काळ्या रात्री तळपत होतं तिच्या रूपाचं ऊन आणि अशी देखणी होती एका मुस्लिमाची सुन त्या तरुणीला आई म्हणाला राजा तो शिलवान आणि आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान एक एक माणूस गोळा गेला यसाजी कंक बहिरजी नाईक खंबीरराम होते तानाजी मालुसरे ताना सजना हो तानाजी मालुसरे म्हणजे मी ज्या मातीतून येतो अनेक गड किल्ले तिकडे आहेत माझा आवाज येतोय स्पष्ट टाळ हळू 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 मी ज्या मातीतून येतो तो किल्ला आहे कोल्हारा
कोंढाणा म्हणजे भजी खायला जायचा गड नाही बरं का. लोक तिथं भजी खायला जातात आवडीने. तानाजी मालुसरेंनी रक्त सांडलाय. पहा पहा पहा. ताना म्हणतो राजा मी जातो कोंढाण्यावर. अरे हे तान्हा रायबाचं लग्न आहे. अरे कसं होणार. बाप पाहिजे लग्नाला राजा. अरे होईल की माझ्या रायबाचं लग्न राजा. होईल की माझ्या रायबाचं लग्न राजा. पण आधी लगेच कोंढाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं. ही माणसं या मातीतली आहेत. एक एक माणूस उभा राहिला आणि स्वराज्य उभा राहिला. तानाजी मालुसरे यसाची कंक बहिरची नाही. धनगर समाजाचा महादेव धनगर. माळी समाजाचा ज्ञानोबा माळी. स्वराज्याचा माळी चालतंय. एक वाक्य बोलू का. माणूस जातीवरून श्रेष्ठ नाही ठरत. माणूस त्याच्या कर्तृत्वावरून श्रेष्ठ ठरतो. माणसाचं कर्तृत्व महत्वाचं आहे. आणि मग कर्तृत्वान माणसं स्वराज्यात आली आणि उभा राहिला महाराष्ट्र. एक एक माणूस उभा राहिला. वा 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 वा. लईच पोरं जोरात आहेत बरं का. मला बी कळले नाही 11 वाजले. शेवटचे 30 मिनिटं राहिलेत. 30 सेकंद राहिलेत बरं का. नाही तर वापस तुम्ही काय मी म्हणेन पुन्हा येईन पण तुम्ही पुन्हा बोलवायची नाहीत मला. लक्ष देऊन ऐका. शेवटचं 1 मिनिट राहिलं सज्जन. 60 सेकंदात सेवा या ठिकाणी समर्पित करतोय. खरं सांगू का आज आहे धर्मवीर शंभूराजांचा शिवराज्याभिषेक दिन सोहळा. एकदम लहान आवाज ठेवायचा. शेवटचे फक्त 60 सेकंद सोबत चला. एखादा मिनिट इकडे तिकडे होईल. जास्त नाही. माझे बी पाय दुखायला लागलेत. खरंच तानाजी मालुसरेंनी त्या ठिकाणी उदय भानाला फाडला ना दादा. अरे भजी खायला गड जायचं नाही गड तो राज. जातो बरं का तुमचा तानाजी राज. राजा म्हणतात ताना काय हवंय. काय नाही राज. तर तुम्ही म्हणले ना उदय भानलंय भयानक की एका वारात 10 जण खलास करतो. त्याने जर केलाच माझ्या छाताडावर वार आणि पडलाच तुमचा तान्हाजी जर कोंढाण्यावर तर तुमच्या दोन्ही हाताने एकदा मिठी मारायला या राज. आणि म्हणाल ना राज गड आला सिंह मात्र गेला. राज म्हणतात ताना तुला आधीच माहिती रे तू जाणार आहेस. आजही सगळे मावळे जिवंत आहेत. थोडा म्युझिकचा आवाज कमी करा. अजून भारताच्या सीमेवर लढणारा सैनिक आणि कोणत्याही फळाची अपेक्षा न करता कष्ट करणारा शेतकरी म्हणजे मावळे जिवंत आहेत. लक्षात घ्या. तिथं मावळे लढतात ना. 18 पगड जातीन 12 बोलते जर माणसं आहे तिथं. कोणी विचार करत नाही मी जातीसाठी आलोय. ते देशासाठी गेलेत. अशी माणसं गेली. आई तानाजी मालुसरे खरंच परत नाही आले हो. थोडा म्युझिकचा आवाज कमी करा. अजून काय वाटलं असं अंतकरण दाटून आला असं. राजे गेले मिठी मारायला. राजे म्हणतात हे सूर्या हे सूर्या काय म्हणणार माझा तानाजी. राज तुमची लय आठवण काढत होता. राजा लय आठवण काढत होता तुमची ताना. राजा सांगतात ताना राजा नाही ऐकायचं ते आता. राजा गवताची गंज पेटवली. उभा फाडला उदय भानाला राजा. त्यांनी लय आवेशात होता राजा. त्याची एकच इच्छा आहे तुम्ही शेवट त्याचं डोकं तुमच्या मांडीवर घ्यावं आणि त्याला एकदा मिठी मारावी. डोळे उघडे ठेवलेले तानाजी मालुसरेंनी. खरंच अशी माणसं होती या मातीत. भारताच्या सीमेवर लढणारा सैनिक. हे सातारा देवळी पलीकडे कीर्तनाला गेलो होतो. ते आजोबा सांगत होते महाराज पोराला छाताडाव गोळ्या लागल्या हो. रात्रीच्या 2 वाजता सैनिक भारताच्या सीमेवर लढणारा सैनिक. माझ्या पोराने मला फोन केला. म्हणला बाबा सगळं संपलंय आता. बायकोला फोन केला ऐक ना एकदा शेवटचं लेकरांना बघायचे. तेच मावळे परत जन्माला आलेत बरं का. एकदा शेवट बघायचे. त्यांना सांग त्यांचा बाप नाही आता परत येणार. आणि विचारलंच ना कशासाठी गेला तर तिरंग्यासाठी गेला म्हणून सांगशील ना ग. देशासाठी गेला म्हणून सांग. 5 वर्षाची पोरगी बघितली बापावर तिरंग्यात गुंडाळल्या. आधी अंडा सडासा पोरगी रडती. आईला म्हणते आई म्हणून नाही रडत ग. माझ्या बापाचं शौर्य लय मोठे म्हणून रडायला येते. 15 ऑगस्टला 26 जानेवारीला सगळ्या माझ्या मैत्रिणी तिरंग्याला सॅल्यूट करतात. सगळ्यांचे बाप पांढरे शुभ्र कपडे घालून असतात. आई सगळे सॅल्यूट करतात ग. पण केविल भानी चेहऱ्यानी आता देहातला प्राण नाही राहिला. हा माझा बाप नसतो का माझ्यासोबत. सगळे म्हणतात तुझा बाप कुठे. मी म्हणते ज्या तिरंग्याला तुम्ही सॅल्यूट करताना याच्यासाठी लढायला गेलाय माझा बाप भारताच्या सीमेवर. पण खरं सांगू माय आता पुन्हा एकदा 15 ऑगस्ट 26 जानेवारी येईन.
आणि या 26 जानेवारीला सगळ्या मुली पुन्हा एकदा सगळे सॅल्यूट करतील, तिरंगा फडकलेला असेल, देशभक्तीपर गीतं चालली असतील, आई सगळ्यांच्या अंगावर शहारे उभे राहिलेले असतील, सगळ्यांचे बाप सोबत असतील. माझा बाप नसेल काही आज बी, आता तो घ्यायला असतो, पण खरं सांगू या भारताच्या सीमेवर लढणारा वीर सैनिक माझा बाप आहे. नाही सगळे मला विचारतील कुठे बाप, माझ्या सगळ्या मैत्रिणींना सांगेल तुमच्या सगळ्यांचे बाप तुमच्या सोबत आहे, पण मी दुर्दैवी नाही, माझा बाप सोबत नाही, तर मी भाग्यवान आहे. कारण तुम्ही सगळे ज्या तिरंग्याला सॅल्यूट करताना हा तिरंगा फडकत राहावा म्हणून शहीद झाला माझा बाप, भारताच्या सीमेवर शहीद झाला. हे 26 जानेवारी जी आपण साजरी करेल ना, तिरंगा फडकवल, हे भारताच्या सीमेवर लढणारे सैनिक, त्यांना क्रेडिट आहे याचा. त्यांच्यामुळे 26 जानेवारी 15 ऑगस्टला तिरंगा फडकवतोय, नाही तर परवानगी घ्यायला लागली असती. लोक मला म्हणतात शिवराय कीर्तना शंभूराजे का सांगायचे, नरढ्याव तलवारी ठेवल्या असत्या आपल्या, तुम्हाला माहिती नाही काय उद्ध्वस्त झालं असतं. काहींनी हिंदुत्वाचा अजेंडा धरला. अरे हिंदुत्व कळलं का गाड्या तुला कधी? हिंदुत्व काय? कोणता जात धर्म खरा, तो एकच धर्म, जगाला प्रेम अर्पावे. जगाला प्रेम अर्पण करणं म्हणजे धर्म आहे, इतरांना प्रेम देणं म्हणजे धर्म आहे, आपल्यामुळे इतरांना सुखी वन करणं म्हणजे धर्म आहे. पण काय झालं मग एवढंच हिंदुत्व प्रिय आहे तर मग नवरात्राला बायकांना नाचवण्याचा कार्यक्रम मी स्टेजवर ठेवला नव्हता पाहिजे. हिंदुत्व आहे ना, मग ठेवला नव्हता पाहिजे. तुम्ही बघा बरं का, हे बोललं पाहिजे, नाहीतर मागचे दिवस पुढे यायला लय वेळ लागणार नाही गाड्या, मागचे दिवस पुढे यायला लय वेळ लागणार नाही. आम्ही एका गल्लीत 10 गणपती बसवतो, ते चालू ठेवा, 1 मिनिट राहू द्या, इकडे लक्ष द्या नाही आरात. एका गल्लीत 10 गणपती बघितल्यात बसवल्यावर, कुणाच्या डीजेचा आवाज मोठा आहे, हे हिंदुत्व आहे का आमचं? मग काय झालं माहिती का सज्जन हो, अजिबात विखुरले जाऊ नका, तुम्हाला सांगतो अजिबात विखुरले जाऊ नका. कारण की दंगली घडवणारे लोक वेगळी आहेत, काठ्यान दगडी आधी आणून ठेवतात आणि आपण आपले डोके फोडतोय. सगळी आपण ह्याच्यापासून सगळी एक संघ कशी होते बघू. आजपर्यंत आपल्या माणसाने फसवले म्हणून आपली माणसं मोठी नाही झाली बरं का पोरांनो. आज शंभूराजांचा शिवराज्याभिषेक दिन आहे ना, लई खडतर प्रवास करायला लागला सर्जाला. शर्मा म्हणतो आबासाहेब काय शिकू मी तुमच्याकडून. आबासाहेब म्हणतात फक्त जाती धर्म पाळू नको सर्जा, सगळ्यांना लोकांना एकत्र कर, तरच तुला स्वराज्य मिळेल. एकच शिकवण घेतली शिवबाराजांची, धर्मवीर शंभूराजांनी. नाहीच अडकला जाती धर्मात. अहो कसा राजा होता, 10 सेकंद राहिले जातो, परत कधी आलो तर औरंगजेब समन. त्या औरंगजेबाने असं समोर उभा केला तर शंभूराजाला सहकार्यांना म्हणला, अरे कैसा दिखता है वो सर्जा हुजूर, उसके सामने में मत जाओ, एका झपक्यात उलटा करीन तुम्हाला. त्यो महाराष्ट्रातलं रक्त आहे हुजूर, फेल जात नाही ते कधीच, लय खतरनाक माणसं आहेत हुजूर ती. एक सांगतो सज्जन अवलक्ष नाही का, मला फार वेळ घेऊन तुमचा लय वेळ घेऊन तुमचे पाय दुखवायचा आम्हाला मानस नाहीची. हा शेवटचा मिनिट कुणासाठी घेतला माहिती का? फक्त तरुणांसाठी. शिवचरित्रातून मी काहीतरी शिकण्यासारखं आहे. मी मगाशी तुमच्या घरात गेलो, महाराजांचा फोटो बघितला, मला लय आनंद वाटला बरं का. खरंच तुम्ही जाती धर्मातून बाजूला आलेली माणसं आहेत, खरंच आपला गाव असं आहे. लय आनंद वाटला मला भीती वाटली काय काय ठिकाणी काय गोष्टी मांडायची. मला आमच्या या तरुणांनी सांगितलं मगाशी, फार त्यांनी सुंदर सांगितलं, मला नाव माहिती नाही त्यांचं, पण फार तुमचा चांगला विचार आहे बरं का दादा. की त्यांचं म्हणणं आहे की सलोखा निर्माण व्हावा सगळ्यांच्यात, कुणी भांडण तेढ निर्माण नाही व्हावा. हे तेढ निर्माण करणारी माणसं आहेत ना, जाऊ द्या आता लय पुढे जाते बरं का. नाही ते काय होते, मला असे लय त्रास झालाय आम्हाला बी तेच तोवर लय त्रास झालाय. लोकांनी हाकलून दिले जाती धर्मातनी बाजूला, म्हणून वाटतं कोणी ह्याच्यात नाही अडकावं. पण खरं सांगू का, जी माणसं तुम्हाला त्रास देतात ना, हे गाड्या तुमचं कर्तृत्व सिद्ध झालं ना, सगळी सॅल्यूट करणार तुम्हाला एक दिवशी. कबीर महाराज आधी कोणच ओळखत नव्हतो, व्हायरल झाले. आता लोक म्हणतात आमचा महाराज आमचा पाहुणा आहे, आणि आधी कुठं गेला थवय तेव्हा पाहुणा होता तेव्हा. अहो महाराज लय संघर्ष असतो काहींच्या जीवनात, पण ज्याच्या जीवनात संघर्ष ना विठोबाच उभा करतो, कोणीच नाही उभा करत. आणि तोच संघर्ष उभा करतो आणि यश बी तोच करत येतो. लक्षात नाही का, शंभूराजांना फाडलं होतं, उभं फाडलं होतं, डोक्यापासून नखापर्यंत फरफटत मिळाला राजा. कुणी पकडून दिलं माहिती का? सख्या मेवण्यानी गोनोजीनं पकडून दिलं. शंभूराजे सांगतात, हे कवी कलश, अरे कुणाची मजा आली का सर्जाला हात लावायची? कवी म्हणतो राज गणोजीने पितुरी केली, अरे त्याला सांग ते गड किल्ले तुझ्या नाव करून दिले असते, एकदा बोलला पाहिजे होतास. कशा पाय पितुरी केली गणोजी? पितुरी केली गणोजी शिकेने. अंतकरण दाटून आलं शंभूराजांचं. आई डोक्यापासून नखापर्यंत फाडलं होतं शंभूराजांना, डोक्यापासून नखापर्यंत. आता हळदी लावाय नको का तुमच्यासारखे आई? या सैतानाने मिठाचं पाणी टाकलेलं अंगावर, पाण्यातून मासा काढावा असा तडफडला असता, एवढा बी हल्ले नाही शंभूराजे. कवी म्हणतो राजा रडायला नाही येतोय,
राजा म्हणतात आबासाहेबांची आठवण येते आणि मला त्या गणोजीची आठवण येते. जर खरंच भेटला असता तलवार असती ना मुंडकं उडावले असते त्याचं. त्याला म्हणा अरे या औरंगजेबा समोर चुकलो नाही आम्ही कधी आजपर्यंत. वाईट वाटलं शंभूराजांना. माणसं गेली पण खरं सांगू का कसं जगावं कसं मरावं या माणसांकडून आम्ही शिकावं सज्जनाव. खरंच असं वेगळं प्रेम होतं या स्वराज्यासाठी. शंभूराजांच्या नरढ्याव तलवार फिरणार होती ना तेव्हा कवी म्हणतो राजा काय आठवते. अरे या तलवारीने त्रास नाही होणार. डोळे काढले होते, हात कापले होते. औरंगजेब म्हणतो ईद जैसा है अरे क्या तेज है इसका देखो ईद जैसा पुत्र हमारे मुल्क में क्यों नहीं पैदा होता. अरे औरंग्या तुझ्या मुल्क मध्ये कस काय पैदा होईल. कसा जन्माला येईल शंभूराजा. तो जन्माला येतो महाराष्ट्राच्या मुशीत आणि शिवरायांच्या कुशीतच. जगी ऐसा बाप व्हावा ज्याचा वंश मुक्ती सजावा. नरढ्यावनी तलवार फिरणार होती अशी सबकन फिरणार होती. हा हातपाय थरथर नव्हते कापत. असा होता निरड्या छातीचा. शंभूराजे काय आठवतंय. शंभूराजे सांगतोय मला बाप आठवतोय. ज्या माझ्या बापाने अफजल खानाला फाडलं ना आणि याच्यागतच भयानक होता. 7.5 फुटाचा अफजल खान 2 मावजाचं शरीर होतं आणि पहार वाकल इतके भयानक ताकद होतं. आला होता विजापूरहून राज माय लावूंगा तुळजापूरला आला. शेवटचे 30 सेकंद राहिले सज्जनाव. तुळजापूरला आला. आई तुळजा भवानीची मूर्ती उद्ध्वस्त केली. वार झाला. हे मूर्ती उद्ध्वस्त झाली. हुजूर ये हिंदू के दैवत है. ही आई तुळजा भवानी कोल्हापूरची महालक्ष्मी ही ताकद देते या महाराष्ट्रातल्या माणसांना. खामोश. अरे पत्थर कभी दैवत होते क्या हुजूर. ये हनुमंतराय ये विठोबा इनके दैवत है हुजूर. हे प्रभु राम की भूमि है हुजूर. कुछ नहीं कर सकते आप. वो शोभा बहुत भयानक है. मुझे देखना है कैसा. पंढरपूर उद्ध्वस्त केलं आणि प्रतापगडच्या पायथ्याला अफजल खान आला. माय लावूंगा श्वाक कहा है वो दख्खन का चुहा. आणि मग अफजल खानानं सोबत घेतला कृष्णा भास्कर कुलकर्णी. अफजल खानानं सोबत घेतला कृष्णा भास्कर कुलकर्णी. सय्यद बंडा ज्याला बखर बना सय्यद म्हणती. आओ 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 कृष्णाजी चलो चलो चलो. कृष्णाजी म्हणतो हुजूर हुजूर लई भयानक ती माणसं. आणि मग छत्रपती शिवाजी राजे गडावरून प्रतापगडच्या पायथ्याला हे युद्ध सुरू होणार होतं. शामियाना उभारला होता. कृष्णाजी शामियाना में चलो. अरे क्या खूब शामियाना है. ये बहुत धनवान है ये महाराष्ट्र के लोग. हुजूर लई भयानक है सावध रहा. 7.5 फुटाचा अफजल खान नादा. 7.5 फुटाचा अफजल खान 2 माव शरीर आणि पहार वाकवल इतकी भयानक ताकद. आजपर्यंत ज्याला पकडला त्याला मृत्यूच्या दारात ढकलला असा अफजल खान होता भयानक. आणि मग राजे निघाले. राजांच्या बरोबर संभाजी कौजी कोंढाळकर आणि नाभिक समाजाचा न्हावी समाजाचा जीवा महाला पहा महाराष्ट्र कोणी उभा केलाय. हे जीवा काय करशील. राजा चला तुम्ही. राजा चला. राजांनी जीवा घेतला. राजांनी संभाजी कौजी कोंढाळकर घेतले. आओ आओ राजे. अफजल खान उभा होता. आओ आओ राजे और हमारे गले लग जाओ. कृष्णा जी ये है शिवा. ये 5.5 फूट का. हुजूर उंची जाऊ नका महाराष्ट्रातल्या माणसांच्या. ही माणसं उंचीनी कमी असतील देहाच्या पण यांची शौर्याची आणि विचारांची उंची फार मोठी. हुजूर लई भयानक आहे. आजपर्यंत कुणाच्या हाताला लागला नाही हुजूर. राजे बहुत सुना है आपके बारे में. राजेंची पावलं शामियानात चालू लागली. सज्जना हो आई मुलांना धर्मासाठी उभं करायचं याचा अर्थ तलवारी घेऊन उभं नाही करायचं. आपली मुलं टाळ घेऊन जरी उभी राहिली ना तरी ती धर्मासाठी उभी आहेत. तरी वारकरी संप्रदाय उभा करण्यासाठी आहेत. आणि मग आओ राजे आओ और हमारे गले लग जाओ. आओ अफजल खानाने छत्रपती शिवाजी राजांना मिठी मारली. कुणाची मिठी आहे. मिठी कुणाची. 2 वाव शरीर आणि पहार वाकवल ती मिठी. कडकड 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 हाडांचा आवाज आला. कडकड कडकड हाडांचा आवाज आला. संपला राजा संपला शिवबा. अरे कोण उभं करल राजाला काही समजत नव्हतं. संभाजी कौजी म्हणतो राजा हातपाय थरथर कापायला लागलात. राजे यावं का राजे म्हणतात संभाजी कौजी हा वखत नाही येण्याचा थांब. अरे कोण कौल देणार होतं. आई तुळजा भवानी कौल देणार होती. महालक्ष्मी कौल देणार होती. वनीची सप्तशृंगी आणि माहूरची रेणुका माता ही साक्षात उभी राहणार होती. हे शंभू महादेव खऱ्या अर्थानं आज महादेव शंभू महादेव शुभा राजांच्या मस्तकावर हात ठेवणार होते. राज म्हणतात आई जगदंबे जगदंब जगदंब जगदंब. या सैतानाने आपल्या आया बहिणींची इज्जत लुटली. यांनी महाराष्ट्र उद्ध्वस्त केला. या सैतानानं आपला महाराष्ट्र उद्ध्वस्त केला. रयत उद्ध्वस्त केली. शेतकरी हवालदिल झाला. ए जगदंबे अरे ताकद दे तिच्या शुभाला. जगदंब जगदंब जगदंब. मिठी सुटेना आई तुळजा भवानीने कौल दिला. मिठी सुटल्या गेली
आणि मग अफजल खानानं सपकन कटारीचा वार केला. चिलकत होतं अंगाला, काहीच नाही झालं. हर हर महादेवची गर्जना होणार होती. राजांनी जगदंब 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 हर हर महादेव सपकन कोताळा बाहेर काढला. हे वाघने काय घेतल्या, खपकन अफजल खानाच्या पोटात गुपसल्या आणि खपकन कोताळा बाहेर काढला. बघा अरे दक्कन के शहर ने लगा किया चल कृष्णाजी आला. कृष्णाजी वार केला. राजांच्या उजव्या मस्तकावर वार झाला. राजे पडणार हे सय्यद बंडा उडा उश्वा की गर्दन आला. सय्यद बंडा करकन पट्टा फिरवला. राजांची गर्दन. राजे म्हणतात ए चिवा काय करशील राज. लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे राजा. मग चल जीवा आला. जीवा 10 फूट उडी मारली आणि सय्यद बंडाचा हात वरछावर उडवला आणि इथेच कडरला होता. जीवा वाचला श्वा. प्रौढ प्रताप क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज महाराज शिवछत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज की जय. माता की महाराज की हर हर महादेव. किरसी खरी किरटा परी झाला. आता जस मी पुन्हा येईन. आता लय वाजले. ज्ञानेश्वर माऊली